विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक संमत झाले। सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024। अध्यक्ष महोदय, सन 2024 से विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे। प्रश्न असा आहे की सन 2024 बोलायचं आहे का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सरकारच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभा विधेयक 2024 चे क्रमांक 23 हे सभागृहामध्ये मंजुरी करता आलेले आहे। यापूर्वीच इथं आता 22 नंबरचं विधेयक आपण जे मंजूर केलं ते या संदर्भातलं होतं, अशा संदर्भातलं होतं, परंतु ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संदर्भातलं होतं। हे जे विधेयक आहे ते नगर परिषदा नगर पंचायती यांच्या संदर्भातलं आहे। अध्यक्ष महोदय, सरकारनं जे हे विधेयक आमच्या हातामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये हा अध्यादेश जो काढला गेला तो अध्यादेश सरकारला का काढण्याची गरज भासली याचं कारण दिलंय। ते कारण अतिशय फसवं आहे। सरकारनं काय सांगितलं की राज्यामध्ये एकूण 146 नगरपंचायती आहेत आणि त्या 146 नगरपंचायतींपैकी 105 नगरपंचायतींची त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती, त्यांचे सभापती यांची मुदत ही 16 ऑगस्ट 2024 रोजी संपत होती आणि म्हणून त्याला ऑगस्ट 2024 ला यांची मुदत संपत होती आणि त्याच वेळेला संभाव्य इलेक्शन विधानसभेचं होतं आणि म्हणून विधानसभेचं इलेक्शन असल्यामुळे, निवडणूक असल्यामुळे सगळा कर्मचारी वर्ग हा इलेक्शनच्या कामामध्ये गुंतला जाईल आणि म्हणून ह्या निवडणुका घेणं आम्हाला अवघड गेलं किंवा थोडंसं कर्मचाऱ्यांच्यावर ताण पडला असता, म्हणून आम्हाला हा ऑर्डिनन्स काढावा लागला। हे जरी आपण सांगत असलात तरी आपल्यालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि अध्यक्ष महोदय आपल्याला पण माहिती आहे की सरकारला काही कर्मचाऱ्यांचं प्रेम आलेलं नव्हतं। सरकारला काहीही कर्मचाऱ्यांची अडचण नव्हती। ज्या वेळेला देशामध्ये एकाच वेळेला लोकसभेच्या निवडणुका होतात त्यावेळेला हाच कर्मचारी वर्ग त्या निवडणुका सर्व या ठिकाणी तारून नेतो, निवडणुका करतो, त्याच्याकरता यंत्रणा राबवतो। परंतु अडचण ही होती की निवडणुकीच्या तोंडावर 106 नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विषय समितीचे सभापती यांच्या निवडणुका लागल्या असत्या तर निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण इच्छुक असतात, हे सगळ्याच पक्षात असतात आणि सगळेच असतात। येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीकरता सगळेच इच्छुक असतात आणि म्हणून इच्छुकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असती आणि निवडणुकीच्या तोंडावर दबाव तंत्र मोठ्या प्रमाणामध्ये नाही म्हटलं तरी आमदार खासदारांच्यावर ज्या खालच्या निवडणुका असतात, खालच्या स्तरातल्या निवडणुका असतात, स्थानिक स्वराज्य संस्थांतल्या निवडणुका असतात, तिथे इच्छुकांचा खूप मोठा दबाव येत असतो। कारण मी देखील हे सगळं अनुभवलंय, अनुभवतोय।
आणि म्हणून ही नाराजी जर आली एवढ्या लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, तर ती नाराजी आपल्याला परवडणार नाही. म्हणून या ठिकाणी तो ऑर्डिनन्स काढला गेला त्यावेळेला, आणि त्याचं आता तुम्ही बिलामध्ये कन्व्हर्जन करताय, बिलामध्ये त्याला तुम्ही त्याचा विधेयकामध्ये रूपांतर करताय. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला कर्मचाऱ्यांचं प्रेम नाही, तुम्हाला कुठली अडचण नाही, तर तुम्हाला राजकीय अडचण मोठी होती म्हणून तुम्ही हे सगळं करताय. मला या निमित्तानं प्रश्न सरकारला विचारायचा आहे की 2020 साली 20 मार्च 2020 साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा मुदती संपून गेल्या, आणि 2020 मार्च 2020 पासून आता 24 संपत आलं, तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्याच नाही. आज संपूर्ण कारभार हा प्रशासकाच्या हातामध्ये आहे, प्रशासकाच्या हातामध्ये आहे. काय चाललंय जरा बघा, काय चाललंय बघा. मी कोणावरही टीका करतो, रोखठोक करतो, माझा विधायक मुद्दा असतो, माझा धोरणात्मक मुद्दा असतो, माझा व्यक्तिगत मी माझ्या आयुष्यामध्ये कोणावरही टीका टिप्पणी केली नाही. पण तरी सुद्धा मी स्पष्टपणे सांगतो की शेवटी तिथे तिथे जर लोकप्रतिनिधी निवडून जर गेले असतील, तर त्या लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्षपणे मंत्री महोदय हा जनतेशी संबंध येतो, थेट संबंध येतो. जनता भर रस्त्यामध्ये सुद्धा, उद्या तुम्ही मंत्री झालात तर भर रस्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंकजाताई एखादं काम सांगू शकतात, एखादं पत्र देऊ शकतात, एखाद्या पत्रावर तुमच्याकडून एन्डॉर्समेंट करून घेऊ शकतात. फार फार तर काय झालं तर तुम्ही कितीही गडबडीत असलात तर तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याला एखादा फोन लावायला भाग पाडतात की नाही मला सांगा. तुम्ही कुठेही तुम्हाला निवेदन देऊ शकतात. परंतु आता प्रशासकीय यंत्रणा अशी राहिलेली नाही. प्रशासकीय यंत्रणा आता अजिबात राहिली नाही. तुम्ही कितीही फुशारक्या मारा, तुम्ही कितीही आमचे मुद्दे खोडून काढा, पण हा अनुभव तुम्हाला सुद्धा येतोय की संपूर्णपणे हे लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं प्रशासकांच्या हातामध्ये कारभार जाणं हे लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीनं सुद्धा योग्य नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी कामकाज करत असताना सुद्धा योग्य नाही. आणि म्हणून शेवटी जर घटना आपण मानतो, घटनात्मक काही गोष्टी आपण मान्य करतो, आपण विरोधकांचं काय ऐकूनच घ्यायचं नाही ठरवलेलं असल्यामुळं किती तुम्हाला सांगावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. पण जी माझी अडचण आहे ती अडचण तुमची देखील आहे. ती माझी अडचण नाही, तुम्हाला काय हल्ली काम दिलंय तेच मला माहित नाही. तुमचे माझे ते एवढे घरोबाचे संबंध आहेत. पण मी गेल्या 2-3 अधिवेशन पासून बघतोय, मी चला या बिलात त्यांच्या कामाचा उल्लेख नाही, पुढे घ्या. मी 2-3 अधिवेशन बघतोय, तुम्ही इतके मला अडवायला उठताय. पण आता तुम्हाला माहित आहे पाण्याच्या फोर्सला अडवून काय पाणी कुठून तरी मार्ग काढतं, एवढं लक्षात असू द्या, एवढंच मी तुम्हाला सांगतो, बाकी काही सांगत नाही मी. आणि म्हणून तुम्हालाही हा अनुभव असेल, तुम्हालाही अनुभव आहे, तुमच्या मतदारसंघात तुम्हालाही अनुभव आहे की अशा पद्धतीनं शेवटी आपल्याला प्रशासकीय अधिकार काय आहेत, काय आहेत काय. आज इथं मंत्री इथं बसलेत, माझा त्यांना जाहीर आव्हान आहे किंवा जाहीर दावा आहे किंवा माझ्या सभागृहामधले माझे सगळे सन्मान्य सदस्य आहेत, एक ग्रामसेवक हा शेवटचा आणि तलाठी हा शेवटचा एक प्रशासनामधला अधिकारी आहे. त्या ग्रामसेवकानं उद्या जर एखादं आपलं काम ऐकलं नाही तर त्या ग्रामसेवकावर कारवाई करायचा कुठल्या आमदाराला अधिकार आहे तो सांगा. कुठल्या आमदाराला अधिकार आहे? अजिबात कायदेशीर अधिकार नाही. आपला थोडासा दबदबा असतो, आपली थोडीशी नाही म्हटलं तरी आदरयुक्त भीती असते, त्यामुळे ते आपल्याला ऐकतात. पण उद्या एखाद्या मीटिंगला जरी आमदाराच्या ग्रामसेवकाने यायचं नाही ठरवलं तर आमदार त्याचं काहीही करू शकत नाही. तो ग्रामसेवक सरळ सांगतो माझा बॉस, त्याचा बॉस कोण तर बीडीओ, गटविकास अधिकारी. विकास अधिकाऱ्याने सांगितलं तर मी जाईन, आम्हाला कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत. आणि म्हणून प्रशासकीय यंत्रणेमध्ये जनतेला उत्तरदायित्व मंत्री महोदय आपण असतो. आपण 80% लोकांना उत्तर द्यायला आपण बांधील असतो. कितीही काम करा, काही काम करा, टीकेचे धनी आपण होतो टीकेचे धनी. अधिकारी नामानिराळे राहतात. आणि म्हणून आज ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर निवडणुका झाल्या असत्या तर अनेक भागामध्ये अनेक लोकांना अनेक प्रकारचा चांगला न्याय देता आला असता. आज तिथलं आपल्याला माहित आहे की त्यांचे शेष फंड येतात, ते बंद झालेत का? ते बंद झालेले नाहीत. त्याचं युटिलायझेशन कसं होतं हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? तुमच्याकडून यादी आता घेतली जाते का? तुम्ही सांगता ती कामं केली जातात का? तरी सुद्धा आलेले पैसे खर्च जर होत आहेत तर ते पैसे खर्च कोण करतंय याचा कधीतरी तुम्हाला जाब विचारण्याचा अधिकार प्राप्त झालाय का? हा सुद्धा विचार या निमित्तानं आपण करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्याकडे 3 टायर सिस्टीम जी आहे देशामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका सोडल्या तर ग्रामपंचायतीनंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेनंतर विधानसभा, विधानसभेनंतर लोकसभा, अशा प्रकारची 3 टायर सिस्टीम
ही या राज्याचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांनी आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा सुरू केली पंकजाताई, आणि त्याचं अनुकरण संपूर्ण देशामध्ये नंतर झालं. सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता ही विकेंद्रित झाली पाहिजे, सत्ता ही केंद्रित असता कामा नये, सत्ता ही वरून खाली नुसती टीका करण्याकरता नव्हे, तर त्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. खालच्या स्तरांमध्ये अधिकार त्या ठिकाणी दिले गेले पाहिजेत, आणि म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय त्या वेळच्या सरकारने घेतला. आपण टीका टिप्पणी जरूर करू, परंतु जो आपल्याला अनुभव येतो तो तरी विचारात घेताना आपण काही निर्णय करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मंत्री महोदय, आपण आपली राजकीय सोय बघितलीत म्हणून हा ऑर्डिनन्स काढलात. त्याच्यामध्ये आता तुम्ही त्याचं बिलामध्ये रूपांतर करताय, विरोध करून काय फायदा होणार नाही आम्हाला माहितीच आहे, हे आम्हाला माहितीच आहे. पण किमान ऐकून तरी घेताय, हे सुद्धा काही लोकशाहीमध्ये कमी नाहीये. कारण ती सहनशीलता सुद्धा आता तुमच्याकडे राहिलेली नाहीये. इतकं पाशवी बहुमत मिळाल्यामुळं तुमचा इतका अहंकार वाढीस गेलाय. आता एकेकाळचे आम्ही खास मित्र, एवढा आम्ही मित्र, पण नुसता घडी गुरगुरतच असतो माझ्यावर सारखा. हल्ली मी बघितलं ते, इतके आम्ही मित्र जवळचे मंत्री आहात असं आहे. दुर्लक्षच केलं नाही. मला माहिती आहे, मी याच्यामध्ये जनतेचा अपमान काहीच झाला नाही, जनतेचा सन्मानच झाला. जनतेमध्ये सन्मानच झाला की तुम्हाला एवढं बहुमत दिलं की त्या बहुमताला मी पाशवी म्हटलं, जनतेच्या निर्णयाला नाही मी म्हटलं. तुम्हाला दिलेलं बहुमत पाशवी. ठीक आहे, रेकॉर्डवरनं चुकीचं असेल तर तपासून मी निर्णय घेईन. चला अध्यक्ष महोदय, आपण तो निर्णय घेऊ शकता, तो आपला अधिकार आहे. तपासून घेईन असं नाही घेणार. जरा चला पुढे. तेच सांगतो, पण या निमित्तानं आता खेळीमेळीचं वातावरण आहे. माझी तुम्हाला विनंती आहे अध्यक्ष महोदय, मगाशी आपण आपल्या चेंबरमधून ऐकलं असाल, तालिका सभापती इथं बसले होते. विरोधी पक्षाच्या वतीनं राज्यपालांच्या भाषणावर मी माझे विचार मांडायला उभा राहिलो. माझे तुम्ही रेकॉर्ड करून बघा, 4 मिनिटं पण मला बोलायला मिळाली नाही. अध्यक्ष महोदय, तालिका सभापती स्वतः सांगता आपण निर्णय काय देऊन गेलात की 7 तास चर्चा होईल, मंत्र्यांच्या उत्तरासह ट्रेझरी बेंचला निम्मा वेळ आणि विरोधी पक्षाला निम्मा वेळ. मला 2 मिनिटात तुम्ही थांबवा, 2 मिनिटात म्हणून थांबवतात. तालिका सभा खालून आमचे मित्र सांगतात तालिका सभापतींचा अध्यक्षत्व आपला आदेश तो कायम. अरे आदेश कायम मान्य आहे, पण तो शेवटी नियमाला धरून हवा का नको, तो रीतिरिवाजाला धरून हवा का नको, तो प्रथा परंपरेला धरून हवा का नको. चुकीच्या पद्धतीला कसं काय समर्थन देऊ शकता तुम्ही? मी माझ्या आयुष्यात कधी दिलं नाही. चूक तर चूकच म्हटलंय, डायरेक्ट कधीच दिलं नाही. आणि म्हणून माझी विनंती एवढीच आहे. त्याच्या ऐका ना अध्यक्ष महोदय, जरा ऐकून घ्या तुम्ही पण. आता असं नका करू, जरा ऐका माझं. मी तुम्हाला एक अध्यक्ष महोदय नम्रपणे अति नम्रपणे सांगतो की खालून सर्रास अध्यक्ष महोदय हे रेकॉर्डवरून काढून टाका, हे सांगितलं जातं. आपल्यासारखा माणूस म्हणतो मी तपासून बघेन, परंतु एखादा तालुका सभापती डायरेक्ट म्हणतो काढून टाकेन. अध्यक्ष महोदय, एखाद्या सदस्याने केलेलं वक्तव्य, एखाद्या सदस्याने केलेलं भाष्य, एखाद्या सदस्याने केलेलं भाषण हे रेकॉर्डवरून काढून टाकणं अध्यक्ष महोदय हा फार 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 मोठा अपमान आहे. आपण विचार करू. हा बापरेच सांगतो, तेच सांगतो. अध्यक्ष महोदय ठीक आहे, आता बिलावर या. सागर साहेब बसा बिलावर या. चला अध्यक्ष महोदय, मी एक रेकॉर्ड मी त्याच्यात सुधारणा करतो. माझं पूर्ण बोला. माझं सगळं काढून टाका. तुमचं मुळीच काढणार नाही. माझं पूर्ण होऊ दे, मग काढा तुम्हाला वाटलं तर. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण सर्रास हे काढून टाकतो, ते काढून टाकतो. अध्यक्ष महोदय, हा विषय गंभीर आहे, हा एवढा सोपा नाहीये. अध्यक्ष महोदय, एखादा माणूस बोलला त्याचे शब्द काढून टाकणं म्हणजे ही फार मोठी शिक्षा आहे, फार मोठा अपमान आहे, फार मोठा इन्सल्ट आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणची एक घटना मी तुम्हाला सांगतो. कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंच्या कारकिर्दीतले, जरा ऐका गिरीश, ऐका. बोला, मी ऐकतोय, बोला. आपण ऐका. कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंच्या कारकिर्दीतली मधली एक मी घटना सांगतो. अध्यक्ष महोदय, मुंडे साहेब नेहमी असे बोलायचे
आणि मुंडे साहेबांच्या हातात काही लिहिलेलं नसायचं, पण ते शेवटी इतका अनुभव होता, एवढं तोंडपाठ होतं, ते डायरेक्ट यायचे आणि सभागृहामध्ये असा कागद फडकवून बोलायचे. आणि अध्यक्ष महोदय त्यांनी एकदा भाषण केलं आणि ते सभागृहातून निघून गेले. अध्यक्ष महोदय, मुंडे साहेब सभागृहातून निघून गेले. त्यांचं होऊ दे मध्ये तो त्यांचं होऊ दे. आणि मुंडे साहेब सभागृहातून निघून गेले अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यानंतर कुणीतरी अशाच पद्धतीने हरकत उपस्थित केली. माझं पूर्ण ऐका, हे माहिती असली पाहिजे, हे रेकॉर्डवर आहे. आणि तात्कालीन अध्यक्षांनी सांगितलं की काय आता कैलासवासी आहेत, पण गोपीनाथराव मुंडेंचं मी वक्तव्य सभागृहाच्या पटलावरनं काढून टाकतोय. अध्यक्ष महोदय, मुंडे साहेब बाहेरून आतमध्ये आले. मी या सभागृहामध्ये तेव्हापासून बसलेलो होतो. मुंडे साहेबांनी त्यावेळेला ते सांगितलं की माझं वक्तव्य काढण्यापेक्षा हा माझा राजीनामा घ्या. त्यांनी इथं राजीनामा लिहिला, उदयजी, हा माझा राजीनामा घ्या आणि आमदारकीतून मला मोकळं करा, पण माझं वक्तव्य तुम्ही या ठिकाणी काढून टाकू शकत नाही. सभागृहाच्या समोर प्रचंड पेच निर्माण झाला. सगळे लोक बसले. तुम्हाला शोभतं का हे? नाही बरोबर नाही. तुम्हाला शोभतं हे मला असं बोलायला? भास्करराव काय? आणि म्हणून माझं तुम्हाला एवढंच सांगणं, हे काढून टाकणं एवढा सोपा विषय नाही, एवढ्या करता सांगतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सरकारने हे विधेयक आणलेलं आहे. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लवकरात लवकर कशा होतील या दृष्टीने सरकारने पुढाकार घ्यावा. मला माहित आहे की हे प्रकरण कोर्टामध्ये आहे. 27 तारखेला त्या संदर्भामधली सुनावणी आहे. जो काही कोर्टामध्ये निर्णय होईल तो होईल, परंतु सरकारच्या वतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मंत्री महोदय लवकर कशा होतील आणि लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये हा कारभार कसा येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा. तुम्ही असं केलं तर थांबणार नाही मी अर्धा पाऊण तास, आणि मला थांबवता येणार नाही. ठीक आहे, मला थांबवता येणार नाही. असं नाही ना, तुम्ही नाही थांबवू शकत, थांबवताच येणार नाही. 34 सेक्शन खाली मला तसं थांबवता येणार नाही, हे पण सांगतो. चला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, की आपण या दृष्टीने सरकारने विचार करावा, एवढी माझी सूचना आहे. ठीक आहे, बरोबर आहे. फक्त रेकॉर्डवरचं मी एक सुधारणा करतो की मी ज्या वेळेला चर्चा सुरू केली तेव्हा मी असं कधीच म्हणालो नव्हतो की अर्धा वेळ सत्तारूढ पक्षाला आणि अर्धा वेळ विरोधी पक्षाला. संख्येनुसार वेळ दिला जाणार आणि हे आपण जे म्हटलं त्याच्यात करेक्शन आपण नोंद करावी. दुसरी गोष्ट, तालिका सभापतींनी जरीही एखादा रेकॉर्ड दुरुस्त करण्या संदर्भात इथे भाष्य केलं असेल तरी अंतिम अधिकार हे अध्यक्षांचे आहेत. त्यामुळे मी तपासल्याशिवाय कुठचंही विधान रेकॉर्डवरनं काढणार नाही, याबद्दल आपण आश्वासित राहा. हो, चला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्करराव जाधव हे माझे मित्र आहेत. जसे ते वरिष्ठ आहेत तसे भरपूर लोक या सभागृहामध्ये वरिष्ठ आहेत. अध्यक्ष महोदय, नाही सतेज भरपूर सदस्य या सभागृहात वरिष्ठ आहेत. आता त्यांना बोलायची भरपूर संधी मिळणार आहे, कारण तिथे संख्या कमी आहेत आणि बोलणारेही कमी आहेत आणि तिथे बसणारेही लोक कमी आहेत. पण ज्या विषयाचा उल्लेख या सभागृहात झाला आहे, अध्यक्षांनी, माननीय तालिका अध्यक्षांनी जे सभागृहाच्या रेकॉर्डवरनं काढण्याचं सांगितलं होतं ते माननीय राज्यपाल महोदयांचा उल्लेख भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत अशा पद्धतीने केला गेला. अध्यक्ष महोदय, हे रेकॉर्डवर राहूच शकत नाही अध्यक्ष महोदय. आणि त्या संदर्भामध्ये ज्या नियमावलीमधल्या तरतुदी आहेत आपल्या लोकसभेच्या प्रोसिडिंगमध्ये आणि विधानसभेच्या प्रोसिडिंगमध्ये, ते माननीय तालिका अध्यक्ष महोदयांनी वाचून दाखवल्या. त्याच्यावरती दुसऱ्यांदा वाचून दाखवल्या. त्यानंतर सुद्धा वेगळा रेफरन्स देऊन जर या सभागृहाचा एक वेगळं दिशा देण्याचा प्रयत्न हे करत असतील वरिष्ठ सदस्य, तर हे योग्य नाही आहे अध्यक्ष महाराज. म्हणून माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे, या सभागृहाचा डेकोरम पाळायचा असेल तर कुठलाही परसेप्शन तयार करण्याची आवश्यकता नाही. लोकांनी पाठवलेली लोक इथे बसले आहेत. आता त्यांना 20 पाठवले ना, आम्हाला 137 पाठवले. त्याच्यामध्ये हा लोकांचा पाशवी बहुमत आहे हे सांगणं काही योग्य नाही आहे. हे काही योग्य नाही आहे. तुम्ही तेवढ्याच सीट लढल्या जेवढ्या आम्ही लढलो, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय केवळ तुम्ही बहुमताच्या आधारावर निर्णय करतायत. हे विरोधी पक्षांची भाषा असणं सामान्य आहे, स्वाभाविक आहे. परंतु अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांच्या विषयी वारंवार, एक नाही दोनदा तीनदा अशा प्रकारचा उल्लेख केला गेला, त्याला रेकॉर्डवरनं काढण्याचं दिलंय. अध्यक्ष महोदय, आपण तो स्वीकारावा अशी आमची विनंती. ठीक आहे, चला. ठीक आहे, चला. मंत्री महोदय.
अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भास्कर जाधव साहेबांनी या बिलावर बोलताना या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात काही गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पण मला या बिलाच्या निमित्तानं सगळ्या सभागृहाला एक पहिली गोष्ट निदर्शनाला आणून द्यायची आहे की हे जे बिल आहे हे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचा कालावधी जो 2.5 वर्षाचा आहे तो 5 वर्षाचा करण्यासंदर्भातला बिल आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेवर झाल्या पाहिजेत, त्याच्यासाठी सरकारनं प्रयत्न केला पाहिजे, त्याच्याशी आम्ही सगळे सहमत आहोत, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु हे बिल आपण का आणतोय तर 146 नगरपंचायतीपैकी 105 नगरपंचायतीमध्ये ओबीसीचं आरक्षण नसताना काही निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमधनं सदस्यांनी नगराध्यक्ष निवडला. थांबा जरा. नगरसेवकांनी नगराध्यक्ष निवडला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2.5 वर्षानं जर अशाच पद्धतीची नगराध्यक्ष पदाची निवडणूक जर झाली तर त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण येणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे 2.5 वर्षाचं 5 वर्ष करण्याचा कालावधी ऑर्डिनन्स आपण काढला आणि ते कन्फर्म करणारं बिल आज आपण या ठिकाणी प्रोड्यूस करतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीतला जो उल्लेख 27 तारखेचा जाधव साहेबांनी केला ती तारीख जानेवारीला 22 तारखेला आहे आणि त्याच्यामध्ये शासन नक्कीच लोकप्रतिनिधी व्हावेत याच पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहे. याच्यामध्ये देखील दुमत असण्याचं काही कारण नाही आणि म्हणून फक्त मी याच्यामध्ये करेक्शन एवढंच करतो की ही निवडणूक पुढे ढकलण्याची बिल नाही किंवा हे विधायक नाही तर 2.5 वर्षाचा कालावधी जो आहे तो 5 वर्ष करण्याचा हा बिलाचा ह्याच्यातला संपूर्ण मतितार्थ आहे आणि त्याच्या संदर्भातलं बिल आपण या ठिकाणी मांडलेलं आहे, त्याचा ऑर्डिनन्स काढलेला आहे आणि त्याचं कन्फर्मेशन व्हावं यासाठी बिल आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 6 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 6 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. प्रभारी मंत्री. अध्यक्ष महोदय, सन 2024 से विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 से विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर आपण 3च विधेयक घेणार होतात परंतु 4थं घेतलं. पण हे विधेयक अनायासे बर सगळी घ्या. ओके, आपल्याला समन्वय काही ठेवायचाच नाहीये त्यामुळे काय प्रश्नच मिटला. चला बसा सांगितलं, मंत्री झालं, महोदय. झालं. मंत्री आपण महोदय, परवानच्या दिवशी 8 केली होती इंट्रोड्यूस, ते 8च्या 8 घेऊन टाकूया बस. ओके, 50 खोके. ओके चला. मग सुदैवानं या अध्यक्ष महोदय, सन्मान्य मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये उपस्थित आहेत. मला माहित नाही याच्यामध्ये अधिकचं जर चांगलं खुलाशेवर काय आपण जर हे विधेयक मांडलं त्याच वेळेला काही जर मुद्द्यांचा मंत्री महोदय खुलासा केला असता तर जास्त मला बोलण्याची आवश्यकता वाटली नसती. परंतु याच्यामध्ये फक्त आपण हे विधेयक मांडलं, कारण आणि उद्देश आम्ही वाचले,
खंड 1, खंड 2, 3 वगैरे सगळं जे काय वाचायचं ते आपण वाचलं त्या ठिकाणी मंत्री महोदय. परंतु हे वाटतं तेवढं सोपं काम नाहीये. मुख्यमंत्री महोदय, आपण सुद्धा याच्यामध्ये थोडं बारकाईने लक्ष एवढ्या करता घाला की आपण ज्या वेळेला हा अध्यादेश काढला तो काय काढला? अध्यादेश हा काढला की एखादं झाड तोडलं तर 1964च्या कायद्याप्रमाणे त्या झाड तोडणाऱ्या जर म्हणजे झाड तोडलं अनधिकृतपणे संबंधित यंत्रणेची परवानगी न घेता जर ते झाड तोडलं तर त्याला 50 रुपये दंड करून ते रेग्युलराइज करून तो विषय संपवायचा होता. आता आपण काय करताय? आपण 50 रुपये दंडाच्या ऐवजी एक झाड तोडलं तर त्याला 50,000 रुपये दंड आणि 2 वर्षाची शिक्षा त्याच्यामध्ये मला वाटतं आहे. माझ्या हे घेणार होतं हे मला माहित नाही, मी सांगतो पाहिजे तर, परंतु त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. असं काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी आणले. 50 रुपये दंडाची रक्कम 50,000 रुपयापर्यंत तुम्ही नेताय. त्याच्यामध्ये ही 50,000 रुपयाची दंडाची रक्कम तुम्ही ग्रामीण भागामध्ये ठेवणार का शहरी भागामध्ये ठेवणार याच्यामध्ये स्पष्टीकरण नाहीये. याच्यामध्ये स्पष्टीकरण नाहीये. तुम्ही नुसती शहरी भागाकरता ठेवणार असाल तर ठीक आहे, पण जर ग्रामीण भागाकरता सुद्धा तुम्हाला माहित असेल, उदयजी तुम्ही रत्नागिरी मधल्यात, मी रत्नागिरी मधला, ही तक्रार तुमच्याकडे पण आली असेल. आपला शेतकरी, आपला तिथला जमीनदार, हा जमीनदार म्हणण्याच्या शेतकरी भयभीत झालेला होता. मुळामध्ये या बिलामध्ये आपण अशा पद्धतीने 25 नंबर जरा बघा ना, 25 नंबर, आणि म्हणून या बिलामध्ये आपण हाही उल्लेख केलेला नाही की हे खाजगी जमिनीवरचं झाड, हे सरकारी म्हणजे नगरपालिकेचं, महानगरपालिका, जिल्हा परिषद मार्केटच्या जागेवरचं झाड, याचा उल्लेख आपण केलेला नाही. काल सन्माननीय दादा सांगताना सांगत होते की फांद्या छाटणं म्हणजे झाड तोडणं असा त्याचा अर्थ होत नाही. याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की झाड मारणं किंवा तोडून टाकणं किंवा समूळ उपटणं त्याच्याकरता एवढी मोठी दंडाची रक्कम आहे असं आपण म्हटलेलं आहे. जर हे शहरामध्ये असेल तर या विषयामध्ये मला फार काही बोलायचं नाही. बोलायचं आहे ना अशातला भाग नाही. 50 वरून 50,000 फार होते. 50 रुपयावरून 1,000 रुपयावरून 50,000 रुपये दंडाची रक्कम नागरिक क्षेत्रामध्ये. नागरिक क्षेत्रामध्ये असेल तर काय मला फार याच्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं गरज नाही. पण याचं भय ग्रामीण भागामध्ये खूप मोठं मंत्री महोदय पसरलेलं आहे. मंत्री महोदय पण आपल्या मुख्यमंत्री महोदय पसरलेलं आहे. हे मंत्री महोदय सुद्धा मान्य करतील. याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की आमच्या कोकणामध्ये मुळात फॉरेस्ट लँडच नाहीये. संपूर्ण जमीन जी आहे ही आमची मालकी आहे, आमची खाजगी जमीन आहे. 0.1% फक्त फॉरेस्ट लँड आहे. 0.1% संपूर्ण कोकणामध्ये. मी ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 0.97 म्हणजे एक सुद्धा नाही, 0.1% सुद्धा जमीन ही फॉरेस्टची नाही. संपूर्णपणे जमीन आमची मालकीची आहे. कोकणामधल्या ज्या जमिनी आहेत त्या विदर्भ मराठवाड्यात सारख्या जमीनदारांसारख्या जमिनी नाहीत. आमच्याकडे 5 गुंठे 10 गुंठे आणि 5 गुंठे आणि 10 गुंठ्यामध्ये 10, 15, 20 खातेदार. त्या 10 आणि 15 गुंठामध्ये 15-20 लोक मालक त्याचे. एकरामध्ये जमिनी नाहीत, आमच्याकडे गुंठ्यामध्ये जमिनी आहेत. आमच्याकडं ही जी झाडं आहेत ही झाडं निसर्ग निर्मित आहेत. ही झाडं काही कोणी लावलेली नाहीयेत. जी झाडं सामाजिक वनीकरणामार्फत लावली गेली त्याचा आम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी त्या झाडांचा मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदय नुकसानच झालं. 2005ला ज्यावेळेला भयान वादळ झालं, त्या 2005ला जेव्हा वादळ झालं मोठं आणि नंतर भयान वादळ झालं त्यावेळेला कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोल पडले. पोल का पडले? तर पोल पडले त्याचं कारण की रस्त्याच्या कडेला जी झाडांची लागवड आपण केली होती ती सगळी झाडं त्या लाईनवर तुटून पडली आणि लाईनवर तुटून पडल्यानंतर ते पोल सगळे खेचले गेले. माझ्या एकट्याच्या मतदारसंघामध्ये 1889 पोल पडले. आपण त्यावेळेला कायदा केला की ही जी बाहेरची प्रजाती झाडं आहेत त्या प्रजातीची झाडं लावूच नाहीत. जे तिथली स्थानिक प्रजातीची झाडं आहेत ती झाडं नाही पडली तर ते काय अकेशिया आणखीन वगैरे वगैरे ती काय झाडं आहेत ना बाहेरची लावली, सुरू वगैरे झाडं, ही सगळी झाडं कोसमळून पडली. पण ऐन, किंजळ, भेळा, मोहट वगैरे ही जी आमची स्थानिक प्रजातीची झाडं आहेत ती झाडं अजिबात मोडून पडली नाहीत. आणि म्हणून त्यावेळेला मीच फॉरेस्टचा राज्यमंत्री होतो. आपण एक कायदा करून घेतला की आता रस्त्याच्या कडेला स्थानिक प्रजातीची झाडं लावायची. आंबा लावा, फणस लावा,
काजू लावा, जांभूळ लावा, भले कुणीही चोरून नेऊ दे, खाल्ली तरी हरकत नाही, पण शासकीय मालमत्तेचं नुकसान होणार नाही. आणि म्हणून ती झाडं आज आमच्याकडे कोकणामध्ये दुसरं उत्पन्नाचं फार मोठं काही साधन नाही. एक तर जांबा दगड, लॅटराइट स्टोन ज्याला म्हणतात, तो आम्हाला निसर्ग दत्त मिळालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्याकडे झाडाची निर्मिती जी होते, ते एक झाड तोडलं तर एक झाड तोडल्यानंतर त्याला पाणी बिनी राखण बिकण न करता त्याला 10 धुमारे फुटतात, 10 फुटवे फुटतात. नैसर्गिक आमच्याकडे झाडं मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. आम्ही कोळशाला 100% बंदी केलेली असल्यामुळं स्थानिक लोकांच्या उपजीविकेचं साधन म्हणून, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठंतरी जोडधंदा म्हणून मी त्याचं पूर्ण समर्थन करत नाही, तर लाकूड तोडण्याकरता म्हणून त्यातून 4 पैसे आम्हाला मिळले जातात. आज 25(2) उतारा काढून, फॉरेस्ट खात्याकडून परमिशन घेऊन, महसूल खात्याकडून तोडीचं परमिशन घेऊन, फॉरेस्ट खात्याकडून वाहतुकीचा परवाना घेऊन, ठीक आहे, ते रितसर कायदेशीर काय करायचं होतं ते कायदेशीर आमचे लोक करतात, करत नाही अशातला भाग नाहीये. परंतु त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंधनं आहेत. आणि म्हणून जर हे शहरी असेल तर मी माझं बोलणं इथंच थांबवतो, फार घेत नाही. परंतु जर ग्रामीण भागामध्ये असेल आणि त्याला जर 50,000 रुपयापर्यंत दंड असेल, तर मला असं वाटतं की हे जर बिल तसं असेल तर हे बिल इथंच थांबवा, पुन्हा विचार करा, त्याला पुन्हा तुम्ही ते चर्चेला घ्या. खरोखर ह्याच्यामध्ये हा जर अंतर्भाव असेल तर कारणाशिवाय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये ही तुम्ही नुसती लोकांच्यावर म्हणजे आता काय म्हणायचं त्याला, की एक प्रकारचं कुरण तयार केलेलं असेल, लोकांना छळण्याकरता, लोकांना कारणाशिवाय लुटण्याकरता, लोकांना कारणाशिवाय पिळण्याकरता आपण एक अधिकार दिल्यासारखं होईल. यापेक्षा त्यातून फार काय निष्पन्न होणार नाही. कारण कोकणामध्ये नैसर्गिक एवढी झाडी वाढते, एवढी झाडी वाढते, एवढी झाडी वाढते की आज झाड तोडलं तर आणखीन 4 वर्षांनी त्याच्या ठिकाणी 4 झाडं त्याच एकाच बुंद्याला फुटतात, म्हणजे फांद्या हे फुटतात, फुटवे फुटतात. एक झाड तोडलं तर 4 असे त्याला फांदे फुटतात. आणि म्हणून हा विचार तुम्ही करा. जर याच्यामध्ये आपल्याकडे फॉरेस्ट लँड नाही याचाही विचार तुम्ही करा. फॉरेस्ट लँडमध्ये काही तुम्हाला कायदा राबवायचा असेल तर त्याबद्दल मी काही फार भाष्य करू इच्छित नाही. शहरामध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर त्याबद्दल मी फार मतप्रदर्शन करू इच्छित नाही. पण ग्रामीण भागामध्ये असेल तर तुम्हाला हाही त्याच्यामध्ये विचार करावा लागेल की फॉरेस्ट लँडला वेगळा त्या ठिकाणी तुम्हाला तरतूद ठेवावी लागेल दंडाची, आणि खाजगी जमीनदाराकरता सुद्धा वेगळी तरतूद तुम्हाला ठेवावी लागेल. नाहीतर फॉरेस्ट लँड करता पण तोच गुन्हा, फॉरेस्ट लँड करता पण तोच दंड, खाजगी मालकाला सुद्धा तोच दंड, शेतकऱ्याला सुद्धा तोच दंड. तर अधिकारी कारणाशिवाय छळतील. आणि म्हणून विचार करा. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये जर माझं आपण समाधान केलं तर मला फार काही वेळ घेण्याची गरज नाही. आणि म्हणून स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत ते अधिक चांगल्या प्रकारचे याचं समाधान करतील आणि लोकांच्या मनातली भीती काढतील. म्हणून मी या ठिकाणी विस्तारानं बोललो. धन्यवाद. शेखर निकमजी. महोदय, भास्करराव बोलले ते कोकणासाठी तंतोतंत लागू आहे. आमच्याकडे आता जुन्या आंब्याच्या बागा झाल्यात, त्याचं पुनर्जीवन करायचं, नव्या टेक्निकने काही बागांची निर्मिती करत असताना या बागा पूर्णपणे कट करून त्याच्यावर प्रोसिजर केली जाते. मग याचा अर्थ एक झाड तोडलं की 50,000 प्रत्येक वेळी दंड भरायचा का? त्याचबरोबर काही जंगलामध्ये आंबा काजूच्या आम्ही बागा निर्माण करत असतो, त्यावेळी त्या झाडं तिथं झुडपं किंवा झाडं छोटी मोठी रानटी काढल्याशिवाय नव्याने आपल्याला हॉर्टिकल्चरची लागवड केली जात नाही. म्हणून माझी अशी आग्रहाची विनंती, आदरणीय मुख्यमंत्री महोदय इथे बसलेले आहेत, की हा जो आता जो येणारा विधेयक आहे याच्यामध्ये 3-1 महिन्याची मुदत घेऊन जर चांगले लोक त्याच्यामध्ये घेतले आणि त्याचा जर अभ्यास केला आणि एक गांभीर्यपूर्वक विचार करून त्याचा निर्णय झाला तर कोकणातला हा खूप गरजेचा विषय. कारण आमच्याकडे एखादं लग्न असतं, एखादं झाड तोडलं जातं, 4-5 हजार रुपये मिळतात आणि मग त्या एका झाडासाठी 50,000 दंड असताना एकही दंडाची तर पावती होणारच नाही. कारण कसं सेटल होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्या पद्धतीने पास मिळाले जातात त्याच पद्धतीने या 50,000च्या दंडाच्या ऐवजी वेगळ्या पद्धतीने मार्ग त्यातून काढला जातो. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा विचार, कोकणातल्या तिथल्या लोकांचा विचार करता ह्या धोरणाबाबतचा पुनर्विचार निश्चितपणे आपण करावा ही नम्रतेची विनंती करतो. सन्माननीय भास्करराव जाधव आणि शेखर निकमजींनी जो विषय उपस्थित केलेला आहे, मी माननीय मंत्री महोदयांशी देखील चर्चा केली. मुळातच हा जो काही कायदा आपण केलेला आहे, माझा देखील असा समज होता की हा फक्त नागरिक क्षेत्राकरता आहे, पण आपण नागरिक क्षेत्र रिडिफाईन करतोय याच्यामध्ये. मी आता मूळ कायद्याची प्रत मागवली नाही, ते आरपी वगैरे तर ते ठीक आहे, त्याला प्रॉब्लेम नाही, तो सगळा मूळ आहे. पण ओरिजिनल जो कायदा आहे त्याचा कलम 2 जो आहे
तो कलम 2 आपण अमेंड करत नाही आणि तो नॉन अर्बन एरियाला देखील लागू आहे. आत्ता या कायद्यात आपण दोनच गोष्टी केल्या होत्या. एक तर 64 साली आपण 1000 रुपयाचा गुन्हा म्हणजे त्याच्यावर दंड केला होता. आता 64चे 1000 रुपये आजचे किती आहेत हे आपल्याला कल्पना आहे. आणि दुसरं याच्यामध्ये अर्बन एरियाचा जो काही उल्लेख मूळ कायद्यात होता तर त्याच्यामध्ये महानगरपालिका होत्या, नगर परिषदा होत्या, पण आता जो काही नवनगरं आहेत आपण तयार केलेली त्याचा समावेश त्याच्यामध्ये नव्हता. तो समावेश याच्यामध्ये केला. तथापि मी मंत्री महोदयांची चर्चा केली आणि सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे 1000 रुपयाचं थेट 50,000 रुपये करणं हे कदाचित टॅक्सिंग होऊ शकतं आणि म्हणून तुर्तच आपण आता हे जे विधेयक आहे हे विधेयक आपण सध्या स्थगित ठेवूया. एकदा सगळ्यांची चर्चा करून आपल्याला वाढवलं तर पाहिजे, पण एकदम किती वाढवायचं या संदर्भात एकदा चर्चा करून आणि सभागृहाचा सेन्स घेऊन मग त्याच्या संदर्भातला जी काही योग्य कायदा तो आम्ही मांडू. अध्यक्ष महोदय, मी काही बोलण्याकरता उभा नाही. मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानण्याकरता उभा आहे, मनापासून आभार मानण्याकरता. ज्या वेळेला अशी एखादी भूमिका विरोधी पक्षाकडून मांडली जाते आणि ती खरोखर आपल्याला असं वाटतं की अडचणीचं आहे, त्यावेळेला अशा बाजूने जर उदार दृष्टिकोन दाखवून कारणाशिवाय हटवादीपणा न केला तर त्याचा फायदा जनतेला होतो. त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आता काम काही थांबवलं, म्हणून मी तुमचे आभार मानतो. चला ठीक आहे. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार सध्याचं हे विधेयक जे चर्चेसाठी आपण घेतलं ते सध्या स्थितीत आपण स्थगित करत आहोत. सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. 26च म्हणले मी. प्रस्ताव असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंब प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. थोडंसं मंत्री महोदयांनी जर या विला संदर्भात व्यवस्थितपणे सांगितलं तर फार काय बोलण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण शेवटी हा नेमका 3 वर्षाचा कालावधी जो आहे त्या संदर्भामध्ये आपण हा निर्णय करताय. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु निश्चितपणे जसं आत्ता या ठिकाणी जसं नगर विकास खात्यात सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, तसंही व्यवस्थितपणे आपण जेव्हा असं करतोय तेव्हा तुम्ही नुसतं मांडू नका, तर निश्चितपणे तुमच्या समोर काय माहिती आहे ती सभागृहाला माहिती द्या. आमचं समाधान झालं तर आम्ही सभागृहाचा वेळ घेणार नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही जी सुधारणा आहे ही 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीची जी आचारसंहिता होती ती साधारणतः 4 जून 2024 पर्यंत लागू होती, सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची. आणि आपल्याकडे जो बदल्यांचा कायदा आहे त्या बदल्यांच्या कायद्यानुसार आपण बदल्या सर्वसाधारण मार्च किंवा सर्वसाधारण अध्यक्ष महाराज आपण एप्रिल मे मध्ये या ठिकाणी बदल्या करतो. परंतु ही आचारसंहितेचा कालावधी हा जून 2024 पर्यंत लोकसभेचा होता आणि त्या दरम्यानच्या काळात कुठल्याही बदल्या ही आचारसंहिता लागू असल्यामुळे आपण करू शकत नव्हतो. त्याच्यानंतर ज्या नियमित बदल्या करायच्या होत्या आपल्याला त्या बदल्या करण्यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर एकाच वर्षापुरतं या 2024च्या 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ही मुदत वाढवलेली आहे. याच्यापेक्षा वेगळं याच्यामध्ये पुढच्या वर्षी वगैरे ते लागू राहणार नाही. निवडणुकीच्या आचारसंहितेपुरता केलेला हा बदल आहे. प्रश्न असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडण्यात होणाऱ्या विलंब प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे,
प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणारे विलंब प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणारे विलंब प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारणा जमिनीचे तुकडा पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. सामान्य माणसासाठी अध्यक्ष महोदय, भास्करराव सन्मान्य सदस्य, म्हणजे अतिशय तुकडेबंदी पद्धत सुलभ व्हावी या संदर्भात हा सुधारणा करण्यात आलेली आहे. आणि वाढतं शहरीकरण, नागरीकरण याच्यामध्ये मग अनावश्यक पद्धतीने जे तुकडे पाडले जात होते त्याला कुठल्या प्रकारच्या नियमावली नसताना मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत होते. त्याची रक्कम जी होती नियमित करण्याची ती 25% आपण करण्यात आली होती, ती लोक भरत नव्हते, हरिडकराच्या 25%. आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा होण्याकरता प्रत्येक जिल्ह्याला एक क्षेत्र ठरवून दिलेलं आहे. कारण जिल्ह्याचं क्षेत्रफळ विदर्भामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे, मराठवाड्यात जास्त आहे, कोकणामध्ये कमी आहे. तर प्रत्येक जिल्ह्याच्या क्षेत्रफळाप्रमाणे त्याची आपण तुकडेबंदीचे आणि त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे. जी सुधारणा अध्यक्ष महोदयामध्ये करण्यात आलेली आहे, कारण त्यामध्ये विशेष करून मग ह्या तुकडेबंदी होताना अनियमित झाल्यामुळे 7/12 ते दस्त नोंदले जात नव्हते. त्यामुळे लोकांना मग कर्ज घेणं, त्या पद्धतीने त्याचे मालकी हक्क निर्माण करणं या संदर्भामध्ये अडचणी येत होत्या. अध्यक्ष महोदय, ह्या विशेष करून आता जे शहरीकरण झालं आहे मोठ्या प्रमाणात, त्या भोवताली गावांमध्ये सुद्धा गुंठेवारीचं नाही, म्हणून अध्यक्ष महोदय यासाठी सुधारणा करणं आपण सुचवलेली आहे. विशेष करून याच्यामध्ये 2017च्या तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार नियमानुकूल करण्याच्या दृष्टीने आपण 25%चा नियम केला होता रेडिकनरचा, पण कोणी भरत नव्हतं. म्हणून 25%ची रक्कम ती 5% करावी असं यात प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. विशेष करून जर आपण पाहिलं त्यामध्ये साधारण एकूण खातेदारी संख्या जर पाहिली आपण ज्यांना त्याचा लाभ मिळणार आहे, अशी एकूण 51 लाख खातेदारांना या सगळ्या झालेल्या नियमाचा आपण रक्कम कमी केल्यामुळे लाभ मिळणार आहे. आणि म्हणून मला वाटतं सामान्य जनतेच्या दृष्टीने विशेष करून याच्यामध्ये दलाल किंवा अशा प्रकारची जी फसवणूक लोकांची होत होती की, आणि मग आम्ही नियमित करून देतो, सबरेस्टकडे घेऊन जातो अध्यक्ष महोदय, म्हणून ते नियमानुकूल करायचं आणि सामान्य लोकांचा लाभ द्यायचा या तुकडेबंदीमध्ये. आणि त्याची आपण आता त्याची मर्यादा वाढवली ती मध्ये तुकडेबंदी करताना. त्यामुळे अध्यक्ष महोदय हे विधेयक आपण संमत करावं अशी मी सभागृहाला विनंती करतो. तुकडेबंदीसाठी आपण क्षेत्र वाढवलेलं आहे की जी पेनल्टी होती ती कमी केलेली आहे? आपण अध्यक्ष महोदय आपण म्हणजे बागायत क्षेत्रासाठी 20 गुंठे ते 40 गुंठे असं म्हटलं होतं आपण, आणि जिरायत क्षेत्रासाठी 1 एकर ते 2 एकर असं क्षेत्र निश्चित केलं आहे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे.
आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. अध्यक्ष महोदय, 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा आम्ही आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. महोदय, हे बिल खरोखर चांगलं आहे, हे येणं गरजेचं आहे. एक माझी सूचना एवढीच होती की मध्यंतरीच्या काळात बाणगंगे तिथे आपलं आठवत असेल कॉन्ट्रॅक्टरच्या एक JCB पडल्यामुळे तिथे डॅमेज झालं होतं. अनेक ठिकाणी आपण जे एम्पॅनल कॉन्ट्रॅक्टर असतात तेच घेतो, पण काही काही वेळा जे काम होतं त्यांना एक्सपिरियन्स नसतो किंवा कुठेतरी गडबड होते. ती एक धाक राहिली पाहिजे की जे आपण गड किल्ले असतील किंवा पुरातन मंदिर असतील काम करताना ते नीट झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण काम करतोय आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असेल किंवा जे स्टेट आर्किओलॉजी असेल ते वस्तू जे वापरतात जसं की एखादं बसॉल्ट रॉकचं असेल किंवा जांबा दगड असेल तिथे कॉन्क्रीट वापरायचं का की चुना वापरायचं की दुसरं काय वापरायचं ते संलग्न वाटलं पाहिजे. ते एक साधारणपणे एक डिझाईनचं वाटलं पाहिजे. तेवढी दक्षता देऊन काम करणं, लक्ष घालून काम करणं मला वाटतं ह्याच्यात जर आलं तर आपल्या सगळ्या गडकिल्ल्या नसेल, पुरातन मंदिरं नसेल, थोडं आपल्याला देखरेखपणा आणि जतन करण्यात फायदा होईल. धन्यवाद. आदित्यजींनी जी सूचना मांडली आहे ती चांगली सूचना आहे. मुळात आपल्याकडे नियम देखील असाच आहे की जे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स आहेत त्याला जो काही मटेरियल त्या काळात आपण वापरलं होतं जे काय असेल तेच मटेरियल आपल्याला वापरावं लागतं आणि त्याचा आपण समावेश केलाच आहे. आणि आपण जे सांगितलं की अशा प्रकारे आपण कन्झर्वेशन आर्किटेक्ट वगैरे वापरतो, पण काही ठिकाणी असे आपण म्हणतो लक्षात येतं की नॉन ट्रेंड लोकांना ते काम दिलं जातं आणि त्यातनं त्याचा जो मूळ स्वरूप आहे ते स्वरूप कुठेतरी आपल्याला बदलताना दिसतं. तर त्या संदर्भात निश्चितपणे योग्य प्रकारची काळजी घेतली जाईल आणि सूचना दिली जाईल. बोला. अध्यक्ष महोदय, हे बिल अतिशय चांगलं बिल आहे, परंतु अनेक वर्षापासून जे शिवभक्त या किल्ल्याकडे येत असतात त्यांची वारंवार एक मागणी राहते की ठीक आहे काही नियम आहेत किंवा जे काही समजा सेंटर पासून काही नियमावली आहेत त्याचं आपण पालन करतोच, परंतु महोदय आपल्याला ज्या वेळेला या संपूर्ण इतिहासाची जाणकारी होते किंवा ज्याचा आपण अभ्यास करतो त्याच्यावर त्यांची एक भावना जी आहे त्याचा विचार पण या सभागृहामध्ये होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, एखादी कुठलीही नवीन गोष्ट आपण आपल्या हाताने करू शकत नाही, त्याला प्लॅनिंग आहे, त्याला वास्तुशास्त्र आहे, परंतु या सगळ्या बरोबरीने जे किल्ले शिवनेरी किंबहुना जो रायगड आहे या ठिकाणी शिवभक्तांची अनेक वर्षाची मागणी आहे की तिथं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून एक तिथे सगळ्यात उंच जो भगवा ध्वज आहे आपल्या सर्वांचा सन्मानाचा तो तिथं रिस्टोर व्हायला पाहिजे, तिथं तो त्याला परवानगी मिळाली पाहिजे. या बाबतीतला विचार होत नाही आणि वारंवार म्हणजे शिवभक्तांकडून वारंवार आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो. तर शिवनेरी हे उगमस्थान आणि रायगड ही राजधानी या बाबतीतला कॉन्क्रीट डिसिजन आपण करावा आणि याचं निवेदन तुम्ही दिल्लीला पाठवून त्याची परवानगी तरी आपण मिळवून द्यावी अशी या ठिकाणी सभागृहाच्या वतीने भावना व्यक्त करतो. दुसरी गोष्ट सर, अजून एक आपण पाहतो जयपूर किंवा इतर ठिकाणी सुद्धा
प्रत्येक ठिकाणावर किल्ल्यावर कुठं ना कुठं रोजगार निर्माण करण्यासाठी त्या लोकांना तिथं बसवलं जातं. आपल्या लोकांना मात्र तिथं दुलदान होते, त्यांचा कुठे विचार केला जात नाही. त्याच्या बाबतीत सुद्धा एक चांगला प्लॅन शासनाने निर्णय घेतला पाहिजे आणि त्या लोकांना सहानुभूतीपूर्वक जे तिथं त्या गावातले आहेत, ज्यांचा रोजगार तिथं आहे, त्या लोकांना तिथं बसवण्याकामी किंबहुना तुम्ही त्याला लायसन्सी करा. शासनाने काहीतरी एक अद्यावत धोरण त्याच्या बाबतीत राबवा, जेणेकरून ह्या लोकांचा रोजगारचा सुद्धा कायम सुरू. मोठे पर्यटन वाढत चालले आता दिवसेंदिवस. माझा तर तालुका तुम्ही विशेष पर्यटन केलेलं आहे, त्यामुळे याची जबाबदारी आपल्याकडे निघते, याची काळजी घ्या. शरददादांनी अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे की शिवनेरी आणि रायगडावर मोठा भगवा ध्वज लावला पाहिजे. निश्चित त्याची परवानगी आर्किओलॉजी विभागाला मागितली जाईल आणि त्यांच्या परवानगीने अतिशय उंच अशा प्रकारचा स्वराज्याचा ध्वज हा त्या दोन्ही किल्ल्यांवर निश्चितपणे लावण्यात येईल. दुसरा मुद्दा आपण जो सांगितलाय, जरूर सहानुभूतीपूर्वक त्याच्यावर विचार केला जाईल. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन दंड वाढवले. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तू शास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 6, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 6, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने हे बिल संमत करावे अशा आपल्या वतीने मी सभागृहाला विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदान रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. हा फक्त अध्यक्ष महोदय मराठवाड्यातील प्रश्न आहे होता. अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठवाड्यातील इनामदार यांच्याकडील जमिनी 1960 रोजी त्या खालसा करण्यात आल्या आणि त्या शासनाकडे निहित करण्यात आल्यानंतर नवीन म्हणजे भोगावदार 2 शर्तीवर ते रिग्रांट करण्यात आले. लोकांना त्या भागातील ते ज्यांच्या जमिनी होत्या त्यांना रिग्रांट करण्यात आल्या. या रिग्रांट केलेल्या जमिनी ह्या मदतमाश व खिदमतमाश अशा प्रकारे या 2 प्रकारच्या देण्यात आलेल्या होत्या. मदतमाश ज्या आहेत ह्या जमिनी वैयक्तिक उदरनिर्वाहासाठी देण्यात आल्या होत्या आणि खिदमतमाश ज्या जमिनी होत्या त्या देवस्थानच्या देखरेखीकरता जो खर्च येईल त्यासाठी देण्यात आल्या होत्या. हा प्रस्ताव सध्या जो आहे अध्यक्ष महोदय, ह्या मदतमाश जमिनीबाबतच्या संदर्भामध्ये सुधारणा करण्याबाबतीमध्ये तर्जा करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे. हो, सगळ्यांना
नाही, हे मराठवाडा हैदराबाद टेनिस ऍक्ट होता पूर्वी, निजाम स्टेट होतं. ते निजाम स्टेट नंतर मग आपल्या राज्यामध्ये ते वगैरे करण्यात आलं होतं. आणि ते भोगाटा 2 असल्यामुळे त्यांच्या जमिनी त्यांच्या मालकी होत नव्हत्या. सन्माननीय मुख्यमंत्री मोदी म्हटल्याप्रमाणे उस्मानाबाद शहराचा जर विचार केला आपण, तो सगळा भोगाटा 2 वर आहे, जसं धाराशिव. आणि त्यामुळे याच्यातून लोकांच्या मालकी हक्क स्थापित होत नव्हते. जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण नेहमी असायचं. अध्यक्ष महोदय, आणि मग हे त्या जमिनीचे काळाजोगामध्ये बेकायदेशीर हस्तांतर होत गेली. आता ते नियमित करण्याच्या अध्यक्ष महोदय ज्यावेळी निर्णय झाला भोगाटा 2च्या 1 मध्ये, तेव्हा तो नजराणा 50% होता रेड रेकनरचा. त्यामुळे जमिनीच्या किमती वाढल्यात किंवा त्यामध्ये लोक ते तयार नव्हते. आणि मग अध्यक्ष महोदय, यामध्ये आपण तो 50%ची जी रक्कम आहे ती 5% करण्याचा आपण निर्णय केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये निश्चितपणे सगळ्या लोकांना त्याचा लाभ होईल असा हा प्रस्ताव अध्यक्ष महोदय. यामध्ये संभाजीनगर विभागातील 8 जिल्ह्यामध्ये साधारण 1 लाख लोकांना त्याचा नागरिकांना लाभ होणार आहे. विशेष करून शहरांमध्ये जो भाग येत होता त्या ठिकाणी 1 कोटी 1.5 कोटी रुपयापर्यंत जर त्यांना जो काही रक्कम आली असती तर ती मला वाटतं अतिशय अल्प दरानं, आता 50% 1 कोटी पर्यंत जात होती, आता 5% त्या रकमेचा त्यांना तेवढा फायदा मिळणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, हैदराबाद इनाम निर्माण रोख अनुदान रद्द करण्याबाबत अधिनियम 1954च्या कलम 213 अन्वये याचे अपिलाचे अधिकार विभाग आयुक्तांकडे या निर्णयाच्या संदर्भात देण्यात आलेले होते. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या प्रकरणामध्ये अनियमित तपासणी निर्णय पारित करण्याबाबत तरतूद नव्हती. आधी तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे अनेक वर्षाचं 50-60 वर्ष हे प्रकरण प्रलंबित होतं. आणि मग हा मदतमाश संदर्भात निर्णय आता झालेला आहे. त्या संदर्भात आणि जनतेला त्याचा फायदा होईल. खिदमतमाशा संदर्भातला जो निर्णय आहे, जो देवस्थान जमिनी संदर्भात आहे, त्याचा सुद्धा स्वतंत्र प्रस्ताव आपण लवकर जाणणार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव जो आहे आपण संमत करावा अशी माझी आपल्याला सभागृहाला विनंती आहे. महोदय, मला एवढंच बोलायचं आहे की धाराशिवच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केला. खरंच तशी परिस्थिती होती, परंतु ज्यावेळेस एखाद्या प्लॉटधारकानं प्लॉट खरेदी केला त्यावेळेस ती वर्ग 1 जमीन होती. शर्तभंग एका प्लॉटचा 3 वेळा झाला आहे. आता ज्यावेळेस आपण नियमित करायचा आदेश निघाला त्यानंतर ज्यावेळेस कलेक्टरकडे गेले त्यावेळेस मध्ये 3 वेळा शर्तभंग झाला, तर 3 वेळा 5% पैसे भरा, 5% प्लस 2.5%. तर माझी एवढीच विनंती आहे की एकदाच फक्त की शर्तभंग 5% वसूल करावा असे स्पष्ट निर्देश आपण खाली द्यावेत. महोदय, सन्मानित सदस्यांनी केली सूचना योग्य आहे. एकाच वेळी 5% जरी 3दा जरी त्याचं हस्तांतर झालं असलं तरी 3 वेळा करण्यापेक्षा 3 वेळा झालेलं हस्तांतर सुद्धा 5%नीच नियमन करतात. आज आपण सुधारित आदेश काढून अनेक वेळा अधिकारी स्वतःचं इंटरप्रिटेशन करतात. कारण आपण ज्यावेळेस शर्तभंग म्हणतो तर आता जर तसा त्याचा अर्थ काढला तर मग 1 नंबरनी 2 नंबरला विकली त्याला पहिले नियमाकुल करावं लागेल, 2नी 3ला विकली पुन्हा नियमाकुल करावं लागेल, 3नी 4 असं होत नाही. आता जो काही त्याचा मालक आहे त्या मालकाने 5% भरायचे आणि ते नियमित करून घ्यायचे मालका. मग मुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय, हा अत्यंत लॉजिकल आपण असा मुद्दा मांडलेला आहे. परंतु मुंबई शहरात जेव्हा अनर्जित रक्कम किंवा ट्रान्सफर फी कलेक्टर वसूल करतात त्यावेळेला प्रत्येक ट्रान्सफरला आपण वेगळी रिकव्हरी करतो. तर समान न्याय आणि समान वागणूक ही मुंबईसाठी पण तुम्ही द्यावी. अध्यक्षांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. मी आजच निर्देश देऊन टाकतो. बोला. आपण एकदम बरोबर मुद्दा मांडला. हीच माझी विनंती होती मुख्यमंत्री महोदयांना. मी पत्र देखील लिहिले, मला वाटतं 10 तारखेला आपली शपथविधी झाल्या की मुंबईत देखील कलेक्टर टू फ्री होल्ड वगैरे जे आपलं फ्री होल्ड करायचं आहे तो एक ॲम्नेस्टी पॉलिसी म्हणून 3 महिन्यासाठी 5 महिन्यासाठी साधारणपणे आपण 1% आणला किंवा 2% आणलं तर अनेक हाऊसिंग सोसायटीज असतील जे त्यांना फ्री होल्ड करता येईल आणि आपली ट्रेजरीची पण हे वाढेल. तर तसं आपण बघा जे आपल्याला योग्य वाटेल. दिलं की शासनाच्या जमिनीवरती वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्याचं त्याबाबतचा निर्णय घ्या. एक आपण अभय योजना आणा, 1 वर्षाच्या आतमध्ये त्या जे लोक करतील त्यांना आपण
यामध्ये सामावून घेऊ. त्यात अनेक मुंबईतल्या ज्या जमिनी आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. माझ्या माहितीप्रमाणे अतुल भातखळकर ज्या भागात राहतात त्या आहे 6 महिन्यापूर्वी वाढवायची. ती परत 3 वर्षाची मुदत जरा लवकरात लवकर करा ब वर्गाची अ वर्गात आणण्याकरता. एवढीच विनंती मी माननीय अध्यक्षांच्या मार्फत करतो. 3 वर्षाची नाही, पहिले 1च वर्षाची करू. 3 वर्षाची केली की लोक शांतपणे घरी बसतात 3 वर्ष आहे म्हणून. ठीक आहे, 1 वर्ष करू आणि याची जी काही पॉलिसी आहे ही एकदा नीट रिवाइज करून आणि संबंधित आमदारांशी चर्चा करून त्याची पॉलिसी आपण फायनल करू. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने व रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. अध्यक्ष महाराज. नारायणराव बोला. अध्यक्ष महाराज, आपलं मी हरीश भाऊ बोला. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काल झालेल्या माझ्या मूर्तीवर मतदारसंघामध्ये 2 तालुके आहे. त्यात बादशागडी तालुक्यामध्ये पिंजर गाव आहे. पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत मध्ये महान चौकी आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोहत्या चोरीचे प्रकरण सुरू होते आणि त्याची माहिती एका शेतकऱ्यांनी दिली. त्यावेळेस कर्तव्यावर असलेले API सुभाष पारदी, हेड कॉन्स्टेबल भीमराव जाधव आणि सोपानजी भडंगे पोलीस शिपाई हे मानच्या कसाबखान्यात गेले आणि तिथं गेल्यावर त्यांनी एक गोरं हस्तगत केलं. काही तिथं कत्ल झालेले गोरे होते. मोठ्या प्रमाणावर तिथं जमा झाला. 200च्या वर लोक तिथं आली आणि शेख मोबिन यांच्या नेतृत्वावर या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. त्यात हे जखमी झाले, भरती आहेत आणि त्यानंतर 200च्या जमावाने पोलीस चौकीवर महानच्या हल्ला केला आणि पुरं वातावरण म्हणजे बांगलादेश सारखं वातावरण झालं. तर माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज, इथं मुख्यमंत्री साहेब बसलेले आहेत की आपण गोहत्या बंदीचा कायदा आणला, पण या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे कर्तव्यगार पोलीस असतात, अधिकारी असतात, त्याच्यावर जर असे हल्ले होत असेल तर कोणी याच्यातनी पुढाकार घेणार नाही आणि सर्रासपणे गोहत्या बंदी चालू आहे, म्हणजे गोहत्या चालू आहे आणि हे कत्लखाने चालू आहे. तर हे जे पोलीस आहे API सुभाष पारदी, हेड कॉन्स्टेबल भीमराव जाधव आणि सोपीनाथ भडंगे पोलीस ज्यांनी आपलं जीव धोक्यात घालून त्या गोऱ्याचे प्राण वाचवले, अशाला अवॉर्ड आणि यांचं प्रमोशन करण्यात यावं. आणि हा शेख मोमीन आणि यांच्या सोबतचे 200 लोक आहेत ज्यांनी यांच्यावर हल्ला केला आणि चौकीवर हल्ला केला, यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. कारण पोलीस खात्याचे जे ठाणेदार आहेत त्यांनी फक्त 12 लोकांवर कारवाई केली आणि काल संपूर्ण महान मूर्तिजापूर बंद पडलं होतं. पोलीस कुवत बोलावं लागली तिथं. म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे जे आहे MP आणलं पाहिजे आणि ठीक आहे. चला हरीश भाऊ, कायदा अधिक मजबूत केला पाहिजे ही माझी विनंती आहे. कैप्टन तमिल सलविन. अध्यक्ष महोदय, गया 2 महीने से बांग्लादेश का अंदर कितना हिंदू परिवार है उनको पर अत्याचार हो रहा है. अध्यक्ष महोदय 2000 परिवार को बांग्लादेश से बाहर निकाल दिया. अध्यक्ष महोदय, हिंदू परिवार तकलीफ है.
1000 गवर्नमेंट एम्प्लॉयज बांग्लादेश का अंदर उनको सरकार नौकरी से निकाल दिया अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, हिंदू बहन जी का ऊपर उनका उंगली काटना, उनका हाथ काटना, इनका तकलीफ देना अध्यक्ष महोदय 2 महीने से लगातार हो रहा है अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, इनको ऊपर सरकार का एक्शन चाहिए। अध्यक्ष महोदय, बांग्लादेशी वाले यहाँ पर मुंबई में, महाराष्ट्र में, अपना देश में हर जगह में इलीगल है अध्यक्ष महोदय। उनके पास वीसा नहीं है, पासपोर्ट नहीं है अध्यक्ष महोदय, रोजी रोटी चालू है। अपना हिंदू परिवार बांग्लादेश में तकलीफ है। बांग्लादेशी यहाँ इलीगल कितना है उनको निकालने का सम्मानीय मुख्यमंत्री यहाँ पर है। इलीगल बांग्लादेशी को निकालने का अधिकार मुख्यमंत्री थ्रू से, आपका थ्रू से आदेश होना चाहिए अध्यक्ष महोदय। ठीक है अध्यक्ष महोदय, एक बात उधर चल रहा है बांग्लादेश में, हिंदू मुक्त बांग्लादेशी होंगे, बांग्लादेश का आवाज है। मैं आपका अधिकार से, हिंदू परिवार का अध्यक्ष से, अधिकार से मैं बोलना चाहता हूं, बांग्लादेशी मुक्त हिंदुस्तान होना चाहिए अध्यक्ष महोदय। ओके, चला पुढे घ्या, चर्चा सुरू करा। आता 5:15 झालेले आहेत, आपण 6:40 7चं आहे ना ते, मला वाटतं 7चं आहे, जरा विचारून घ्या। ठीक आहे, मग आपण 6:40 सभागृह चालूया का? 5 ठीक आहे, 1 मिनिट। गव्हर्नर साहेबांकडचा कार्यक्रम 6 वाजताचा आहे ना, चेक करा, त्याच्या 15 मिनिटांनी आपल्याला संपवलं पाहिजे, म्हणजे गव्हर्नरकडे सगळ्यांना आपल्याला निमंत्रण असतं आज आयटीचं। हो, सुरू करा, चर्चा सुरू करा। असं होत नाही, तुमच्या पिजन हॉल मध्ये असणार आमंत्रण किंवा तुमच्या कोण आहे, कोणाचं आहे, बोला। अध्यक्ष महोदय, राज्यपाल साहेब महामहिम यांचं जे अभिभाषण झालं त्यांचं मी अभिनंदन करतो, सरकारला पाठिंबा देतो। आणि हे शासन, आपलं शासन हे दूरदृष्टीचं शासन आहे अध्यक्ष महोदय। मला अनुभव आहे आपल्या शासनाबरोबर, मी 2014 ते 19 हा जो कार्यकाल मी पाहिलेला आहे, तो कार्यकाल ह्या महाराष्ट्राचा आणि त्यानंतर आताचं जे सरकार पुन्हा एकदा हे महायुतीचं प्रचंड बहुमताने आलेलं आहे। मी आदरणीय देवेंद्रजींचं, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा या तिन्ही मान्यवरांचं आणि नवनिर्वाचित जेवढे मंत्री महोदय आहे या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो। आणि मला खात्री आहे की अतिशय प्रगतीच्या पथावर या महाराष्ट्र राज्याला पुढे नेण्यासाठी ही 5 वर्ष भरभक्कम राहतील, माझ्या मनामध्ये शंका नाही। आदरणीय महामहिम यांनी केलेल्या भाषणाला अनेक पद्धतीचे त्यांचे जे दिशा, जे विचार या महाराष्ट्राला नवप्रगतीच्या पथावर नेते आहे, त्याच्यामध्ये माझा किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी 195 विधानसभा आहे अध्यक्ष महोदय। आणि मला सांगावं लागेल की 1 मे 1960 ला ह्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तदनंतर हा मोठा प्रवास चालू झाला आहे। अतिशय कष्टातून आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, कामगारांनी आणि कष्टकऱ्यांनी आणि आपल्या सर्वांच्या विधिमंडळातल्या निर्णयाने हा महाराष्ट्र फुललेला आहे। आज मला शास्त्राला सांगावं लागेल की ब्रिटिश आपल्याला ज्यावेळेस सोडून गेले, किंवा आपण त्यांना बाहेर काढला अध्यक्ष महोदय, त्या असलेल्या धरणांची जर आज परिस्थिती पाहिली तर त्या धरणामधून काळ काढणं अतिशय महत्वाचं आहे। मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला एक पॉलिसी करावी लागेल या राज्याची। जेवढे काय आपले धरण आहेत त्या धरणातून आपल्याला 100% गाळमुक्त धरणं करावी लागतील, कारण त्या धरणाच्या गाळामध्ये आपलं पाणी साचवायचा जो अंदाज आहे तो अंदाज चुकतो आणि त्यामुळे सन्मान्य सदस्य, 1 मिनिट, सोनावणे साहेब 1 मिनिट। सभागृहाची बैठक आपण 5:45 चालवणार। धन्यवाद अध्यक्ष महोदय।
तर ह्या धरणाच्या काळातल्या बाबतीतला एक पॉलिसी निर्णय शासनाचा व्हायला पाहिजे. त्यानंतर मराठी दर्जा, जो अभिजात दर्जा आपण दिला केंद्राने, मी कौतुक करतो केंद्र शासनाचे. पण त्याच्याबरोबर एक गोष्ट आवर्जून सांगेल मी सभागृहामधून एक सदस्य नात्याने, की आपलं जे इतक्या वर्षाचं जे भांडण आहे सीमा रेषेवरचं, बेळगाव आणि निपाणीची जी आपली मराठी माणसं आहे, त्या सगळ्या मराठी भाषणाच्या बाबतीतलं, मराठी भाषिकांच्या बाबतीमध्ये आपण केंद्राकडे एक अद्यावत अशा पद्धतीचा पुन्हा एक प्रस्ताव पाठवला पाहिजे. आणि त्या सीमालगतचा प्रश्न इतक्या वर्षाचा हा निकाली लावण्यामध्ये देवेंद्रजींनी पुढाकार घेतला पाहिजे आपल्या सर्व विधिमंडळाच्या वतीने, अध्यक्ष महोदय आपल्या वतीने. आणि आपली जी गावं तिकडे जी राहिलेली आहेत त्या बाबतीमध्ये निश्चितपणे केंद्राशी बोलणं करून ही सगळी मराठी भाषिक गावं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली पाहिजे. साहेब, आपण एक नवीन क्रांती केली. खरं तर महाराष्ट्र राज्याच्या 75 वर्षामध्ये निर्मितीपासून कधीही पर्यटन खात्याला कॅबिनेट खातं नव्हतं साहेब. पण त्या काळामध्ये 2014ला आपण एक ऐतिहासिक निर्णय केला आणि पर्यटन खात्याला आपण कॅबिनेट मंत्री म्हणून जयकुमार रावलजींची पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी त्या मंत्रिपदावर नियुक्ती केली. आणि विशेष म्हणजे त्या दिवशीच्या 3 दिवसाच्या त्या अधिवेशनामध्ये आपण किल्ले शिवनेरी जुन्नरला आपण महाराष्ट्र राज्याचा एकमेव हा पर्यटन तालुका म्हणून 2018 मध्ये मंजूर केला. मी शासनाचे धन्यवाद देत असताना मला सांगावं लागेल की मागच्या 5 वर्षामध्ये या तालुक्याला पर्यटन विभागाच्या वतीने 1 रुपया दिला गेला नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे साहेब, आता तुम्ही आहात आणि मी सुद्धा आपल्या बरोबर आहे. हा जो विशेष जो तालुका पर्यटन झालेला आहे याच्या बाबतीमध्ये 5,000 कोटीचा DPR करण्यात यावा. तो लवकरच आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून करू, तो शासनाला आम्ही प्रस्तावित करू. आणि त्यानंतर दरवर्षी जे काही आपलं पर्यटनचं खातं धोरण आखेल त्याच्यामध्ये किमान 500 कोटी रुपये दरवर्षी हे छत्रपती शिवरायांच्या निसर्गाने उभ्या असलेल्या आमच्या किल्ले शिवरायांच्या या पर्यटन तालुका आपण द्याल, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. साहेब, मी जगातील सर्वात उंच पुतळा छत्रपती शिवरायांचा उभा करायचा निर्णय केलाय. त्याच्यासाठी 25 एकर जमीन सुद्धा घेतलेली आहे. 411 फुटाचं काम चालू केलेलं आहे. सर्व परवानग्या आपल्याकडं त्या ठिकाणी शासनाकडे मागितल्या आहेत आणि बऱ्यापैकी परवानग्या आपल्या शासनाने कलेक्टरच्या माध्यमातून आम्हाला देऊ केलेल्या आहेत. पण हे काम उभं राहत असताना आता जो तुम्ही ऐतिहासिक निर्णय केला की गड किल्ल्यापैकी किल्ले शिवनेरी आणि रायगड या ठिकाणी संपूर्ण शिवभक्तांच्या भावना आहेत. त्यामुळे सर्वात जगातला सगळ्यात उंच भगवा ध्वज त्या ठिकाणी उभा करण्याचा मानस सुद्धा जो आता शासनासमोर आम्ही उभा केला त्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी दुजोरा दिलाय. मी मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या आस्था शिवरायांच्या प्रती किंवा या सरकारच्या आस्था शिवरायाप्रती मी पाहतोय की अतिशय संवेदनशील काम करत असताना हे छत्रपती शासन कशा पद्धतीने सर्वसामान्यांचं आहे अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय करताना मी वारंवार पाहिलेला आहे. साहेब, या किल्ले शिवनेरीला जायला आपण सगळी मंडळी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला तिथे येतात, परंतु आपण हेलिकॉप्टरने सगळी वर्तुळ मंडळी येतो. आम्ही सगळी मंडळी आपल्याबरोबर असतो. परंतु खालून जो शिवभक्त आहे त्याची अपेक्षा आहे का किमान एक रोपवे खालून वर व्हायला पाहिजे. जी लोक 50-55च्या पुढची आहे त्या लोकांना खरं तर या शिव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठा त्रास होतो. मग त्या रोपवेची त्या ठिकाणी आमची मागणी असणार आहे. साहेब, अष्टविनायकाच्या बाबतीमध्ये तुम्ही तर जबरदस्त निर्णय केला. अष्टविनायकाचा पहिला रस्ता रिंग रोड करणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुवर्ण अक्षराने नाव लिहिण्यात आलं. तो निर्णय इतक्या वर्षांनी झाला. तसं पाहायला गेलं तर गणपती हे आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि गणरायाच्या अष्टविनायकाला तुम्ही उजवी दिली. पण मला सांगावं लागेल साहेब, अष्टविनायकाच्या ह्या ओझर लेण्याद्री आणि जे काही बाकी 8 स्थान आहेत इथं किमान 50-50 कोटी रुपये या प्रत्येक असलेल्या देवालयाच्या स्थानिक विकासासाठी आपण प्रदान करावा अशी अपेक्षा मी आपल्याकडे करतो. साहेब, मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की जे बजेट झाले महाराष्ट्राचे ते बजेट आधी सुरुवातीचा अर्थसंकल्प एकच बजेट होतं. त्यानंतर मधल्या काळामध्ये शासनाने त्याच्या बरोबरीने आदिवासी बजेट सादर केलं. साहेब, माझी अपेक्षा अशी आहे भारतामध्ये महाराष्ट्र शासनाने अजून एक क्रांतिकारी निर्णय करावा. जसा आता आदिवासी बजेट झालंय तसं तुम्ही कृषी बजेटची सुद्धा तयारी करावी. एक क्रांतिकारी निर्णय होईल. शेतकरी आपल्याकडून अपेक्षित आहे आणि शेतकऱ्याची इच्छा आहे की केवळ शेतकऱ्यांसाठी सरकार काय नवीन धोरण अवलंबते का. शेतकऱ्यांचा हमीभाव असेल, शेतकऱ्यांच्या लाईटचा विषय असेल, शेतकऱ्यांचा पाण्याचा विषय असेल, बी बियाण्याचा विषय असेल, औषधाचा विषय असेल, मजुराचा विषय असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आपण जर स्वतंत्र कृषी बजेटची जर आपण त्या ठिकाणी घोषणा केली आणि त्याची जर अंमलबजावणी केली
तर मुख्यमंत्री साहेब भारतातील कृषी बजेट स्वतंत्र करणारे तुम्ही एकमेव या राज्याचे मुख्यमंत्री आणि तुमचं मंत्रिमंडळ असेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. साहेब आम्ही ग्रामीणचे आमदार आहोत. 5 कोटीमध्ये आमचं काय भागत नाही साहेब आमदार फंडामध्ये. हा कायदा करून जमाना झाला साहेब. हे कायद्याचं मंडळ आहे, हे कायद्याचं विधिमंडळ आहे. आपण कायदे करता, आपली सगळी मंडळी कायद्याला अनुकूलन करतो, अनुमोदन देतो. साहेब मला तरी असं वाटतं याचे 2 विभाग व्हायला पाहिजे. शहराच्या लोकांच्या मागणीचं मी म्हणणार नाही, तो माझा अधिकार नाही. पण ग्रामीण मध्ये जेवढे काही आमदार आहेत त्या ग्रामीणच्या सर्व आमदारांना किमान 10 कोटी रुपये दर वर्षाला आपण आमदार फंड दिला पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी आपल्याला विनम्रपणे नम्र विनंती आहे. किसनराव खरे का कुठे आहे? बाक कोण वाजवणार? बाक नाही वाजवले साहेब, बाक वाजले 10 कोटी ग्रामीणसाठी. 10 कोटी आमच्या ग्रामीण मध्ये द्यावे साहेब, ही आमची इच्छा आहे. साहेब तुमचा जिव्हाळ्याचा विषय, शासनाचा जिव्हाळ्याचा विषय, दाऱ्या घाट, ज्या घाटाने माळशेज आणि दाऱ्या, ह्या दाऱ्या घाटापासून आमची मुंबई जवळ येते. या मुंबईचा प्रवासी आमच्याकडे फार जलद गतीने लवकर येईल, शेतमाल लवकर पोहोचतील, शेतकऱ्यांच्या मालाला न्याय मिळेल, व दूध लवकर जाईल, भाजीपाला लवकर जातील, फळं लवकर जातील, फुलं लवकर जातील ताजी. ते जाण्यासाठी दाऱ्या घाटासाठी तुम्ही आग्रही आहात साहेब. तुमच्या टेबलावर डीपीआर साठी आमच्या दाऱ्या घाटांची फाईल त्या ठिकाणी प्रलंबित आहे, आपण ती मागून घ्यावी. दुसरी गोष्ट, दुसरा विषय, एक पायलट प्रोजेक्ट बिबट सफारी. आता बिबट्याचे हल्ले एक काळ आमच्याकडे जास्त होते, आज आहेत. वर्षामध्ये आपण 17.5 कोटी रुपये हे मृतांना दिलेले आहेत मागच्या 2 वर्षामध्ये. पण आता बिबट्याची संख्या एवढी वाढती आहे, आपण बिबट सफारी मंजूर केलेली आहे. आणि बिबट सफारी बरोबर आपण आमच्याकडे जो काय जलसंपदाची जी जमीन होती ती आपण फॉरेस्टला देऊ करून आपण बिबटचा जो निवारा केंद्र आहे ते तो एक्सपांड केलेला आहे. ते काम चालू झाले साहेब. पण बिबट सफारीची अंतिम मंजुरी ही सुप्रीम कोर्टाकडे आता आहे. तुम्ही जर विनंती केली तर आम्हाला 100% खात्री आहे की बिबट सफारीला तुम्ही जे 60 कोटी रुपये टाकलेत ते आमचे अजून पडू नये तसे त्याच्यावर काम व्हावं. साहेब अंगणवाडी आणि आशा वर्करच्या बाबतीमध्ये एक चांगला निर्णय व्हायला पाहिजे. सगळ्यात जास्त काम कोण करत असेल ना या संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेमध्ये, सगळ्यात महत्वाचा जर कणा कोण असेल तर ते आमच्या अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत. त्यांचे पगार आणि त्यांची कामाची पद्धत पाहता त्या पगाराला एक चांगला धोरणात्मक निर्णय होऊन त्यांच्या पगारामध्ये भरघोस वाढ व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. साहेब आपलं शासन खाली आणि वर एकत्र काम करत आहे. माझ्याकडे आदिवासी विभागामध्ये अनेक वर्ष 2 खोऱ्यांना जोडणारा एक पूल महत्वाचा आहे. तो पूल कदाचित हजारो कोटीचा असेल, परंतु केवाडी पासून तर इकडे असलेल्या आमच्या दाऱ्या घाटाच्या बाजूला म्हणजे 2 खोरी जोडायला तो महत्वाचा पूल आपण नितीन गडकरी साहेबांकडे CRF मधून मागावा. आणि हे एक रिंग रोड, तो रिंग रोड बेलवाटेपासून तर इंगळूण पासून आंबोली पासून आपटाळे पासून घाटघर आणि माणिकडोह अशा पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटचा कायमस्वरूपी, कारण तिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे. साहेब आपण आपलं सरकार नवीन सुप्रभा तयार करणार आहे जलसंपदा विभागाच्या बाबतीमध्ये. आणि हा धोरणात्मक निर्णय जेव्हा होईल तर त्या वाढीव असलेल्या सुप्रभामध्ये आपण आमच्या आनेपठाला 5 धरणाचा तालुका साहेब माझा, पण अजूनही लोकांना पाणी नाही. आमच्या काही लोकांपासून तर पाणी पुढे नगरला जाणार आहे. आमच्या शेजारी पारनेर तालुका इथं वसलेला आहे. या सगळ्यांच्या अडचणी आहेत आणि ह्या अडचणी दूर करायच्या असेल तर नवीन सुधारित प्रशासकीय मान्यतेबरोबर आमच्या आनेपठारला पाणी तुम्ही द्यावं. कोपरे मांडवे आमचा आदिवासी भाग आहे, तिथे MI टँक आम्हाला करायचा आहे. बुडीत बंदराला मंजुरी दिली आहे, पण त्या बुडीत बंदराची सुद्धा आमची मंजुरी नुसती कागदावर आहे, ती आमच्या कामामध्ये आली पाहिजे. हेरड्याला सुद्धा अजितदादांनी परवानगी दिली मधल्या काळात पालकमंत्री म्हणून, त्याला सुद्धा आम्हाला पैसा अपेक्षित आहे, तो पैसा आम्हाला द्यावा. साहेब आपल्याकडे चाकण, तळेगाव, रांजणगाव इथे IT पार्क आहे, इथे IT कंपन्या आहेत, पण तिथे स्थानिकांना रोजगार 10%, 90% परराज्य लोकांना रोजगार आहे. साहेब अशी जर परिस्थिती राहिली तर आपल्या जिल्ह्यातल्या आपण एक कायदा आणला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना पहिला त्या ठिकाणी काम करायला अधिकार तुम्ही निर्माण करून दिला पाहिजे. त्यांचा अधिकार पहिला आहे, त्यांचा हक्क पहिला आहे. आणि म्हणून तिथे रोजगार मिळवण्यासाठी आपण सर्वांनी या बाबतीचा निर्णय करणं गरजेचं आहे. IT पार्कच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण धोरण आखाल त्यामुळे माझ्या निसर्गरम्य जुन्नर तालुक्यामध्ये
कुठल्याही पद्धतीची इंडस्ट्री नाही, तर IT पार्कचा विचार व्हायला पाहिजे आणि जेणेकरून IT हब जर झालं तर आमच्याकडे बऱ्याचशा लोकांना नोकरी मिळेल. राज्यपालांनी जे अभिभाषण केलं त्या अभिभाषणाला मी दुजोरा देतो. या शासनाला लाख मुलांच्या शुभेच्छा देतो आणि आपण एक नवक्रांतीचा पाऊल उचलून महाराष्ट्र राज्याला या भारतातलं सगळ्यात ताकदवर राज्य करावं अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सन्माननीय सदस्य मोहम्मद मुफ्ती इस्माइल. सन्माननीय सदस्य राहुलजी कुल. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. माझ्या आधीच्या सदस्यांनी उल्लेख केलेला एक विषयाचा मी आवर्जून उल्लेख करेल की देशातील सर्वाधिक बिबट प्रवण क्षेत्र म्हणून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड या तालुक्यांचा समावेश असून या 4 तालुक्यामध्ये मिळून जवळपास 300 ते 400 बिबटे असल्याची माहिती ही वन विभागाकडून मिळते. संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आज नागरिक असुरक्षित आहेत आणि मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना असुरक्षितता वाटतेय आणि बिबट्यांचा सुद्धा जीव हा वाहनांच्या, रेल्वेच्या धडकेमुळे आणि विहिरीत पडून त्यांचाही मृत्यू झाल्यामुळे अडचणीत आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी जनावरांच्यावर हल्ले करणारे बिबटे आता मानवावर हल्ले करू लागलेले आहेत आणि माझ्या मतदारसंघातील कडेठाण तालुका दौंड येथील 7/12/2024 रोजी दुपारी शेतात काम करत असणाऱ्या लताबाई धावडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि माझी या निमित्तानं मागणी आहे की त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई तर मिळावीच, परंतु या बिबट्यापासून असुरक्षित झालेलं मानव जीवन हे सुरक्षित करण्याची जबाबदारी वन विभागाची आणि शासनाची आहे आणि त्यासाठी आवश्यक तातडीने उपाययोजना करणं आवश्यक आहे. मी सातत्यानं मागचे वर्ष, 1.5-2 वर्ष संबंधित विभागाच्या संपर्कात आहे, परंतु म्हणावासा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. कागदे घोडे नाचवण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे आता लोकांना असुरक्षित वाटू लागलंय. शेतकरी आहे, शेतकऱ्याला शेती करताना एका बाजूला वेगळी संकटाला सामोरं जात असताना बिबट्याचं एक नवीन संकट आपल्या समोर आहे आणि त्या संदर्भात शासनानं योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची मागणी या चर्चेच्या निमित्तानं मी करतो. माझ्या आधीच्या वक्त्यांनी ज्याचा उल्लेख केला की नवीन सरकार आलं, अतिशय चांगलं बहुमत महायुतीला दिलं आणि एक EVM ची चर्चा सुरू झाली. खरं तर EVM ची चर्चा सुरू होत असताना सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण सकाळी ज्यावेळी मतदान सुरू करतो त्यावेळी सगळ्या ट्रायल्स घेऊन EVM बरोबर चालतं की नाही, VVPAT बरोबर चालतं की नाही हे पाहिलं जातं आणि नंतरच मतदानाची प्रक्रिया सुरू होते. आता पूर्वीसारखं फक्त इलेक्ट्रॉनिक मतदान राहिलेलं नाही. आता त्याच्यामध्ये आपण जे मतदान करतो त्याची स्लिप खाली VVPATच्या माध्यमातून पडत असते. त्यामुळे ते एक प्रकारे बॅलेटवरचं मतदान असल्यासारखीच परिस्थिती आहे. परंतु नैराश्यामधून महाविकास आघाडी जो लोकांची दिशाभूल करते ते चुकीचं आहे आणि लोकशाहीचा अपमान आहे. त्याचा या चर्चेच्या निमित्तानं मी निषेध करतो. माझ्या मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पाण्यासंदर्भातल्या उपाययोजना या मागच्या सरकारनं केला. देवेंद्रजींनी जलसंपदा मंत्री म्हणून मागच्या 2.5 वर्षामध्ये चांगलं लक्ष घातलं आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघातील बेबी कॅनॉल सारखा एक प्रकल्प ज्याची किंमत जवळपास 300 कोटी रुपये आहे, तो अंतिम टप्प्यामध्ये आहे. एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला. पुण्यामधून संपूर्ण शहरामधून हा खडकवासला कालवा जातो आणि त्या कालवा जर आपण भूमिगत केला तर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी बचत होणार होती आणि काही हजार कोटी रुपयाची म्हणजे जवळपास 12 ते 14 हजार कोटी रुपयाची जमीन ही वेगळ्या प्रकल्पासाठी उपलब्ध होणार होती आणि त्या संदर्भातली मागणी ही सभागृहात झाल्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद मान्य देवेंद्रजींनी दिला. त्या प्रकल्पाला मान्यता दिली. 2200 कोटी रुपयाची तरतूद झाली. प्रत्यक्षामध्ये काम सुरू होतंय आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागल्यामुळे पुढच्या 2-3 वर्षांनंतर पाण्याची उपलब्धता ग्रामीण भागामध्ये सुद्धा राहील आणि शहर जे अतिक्रमित केलेलं शेतीचं पाणी आहे ते त्यांना पुढे परत देण्यामध्ये आपल्याला यश येईल. परंतु एवढं पुरेसं नाही तर पुढच्या काळामध्ये मुळशी धरणाचं जे पाणी आहे ते या भागामध्ये देण्यासंदर्भातली आमची मागणी होती. त्या संदर्भामध्ये समिती झाली. माझी या चर्चेच्या निमित्तानं मागणी आहे की त्या समितीचा अहवाल तातडीनं मान्य करून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 7 ते 9 TMC पाणी
हे विपरीतीच्या खोऱ्याकडून हे तुटीच्या खोऱ्याकडे वळवणं शक्य आहे. म्हणजे जे पाणी समुद्रामध्ये वाहून जातं ते या पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील भागामध्ये उपलब्ध होऊ शकतं आणि त्या संदर्भातली निर्णय शासनानं तातडीनं घ्यावा अशी या निमित्तानं माझी मागणी राहील. जानाई शिरसाई बंदनळीतून करावी आणि पुरंदर योजनेचा खुपटेवाडी फाटेची नवीन रचना करावी अशा प्रकारचा प्रकल्प मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्या संदर्भात सुद्धा तातडीने उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची मागणी करत असताना शेतकऱ्यांचं सरकार आहे. मी शासनाचं विशेष आभार मानतो. वीज बिल माफ केलं, लाडकी बहीण सारखी योजना आणली आणि आता पुढची मागणी आमची सगळ्यांची निश्चितपणे राहणार आहे की पाण्याच्या बाबतीतली स्वयंपूर्णता शेतकऱ्यांची व्हावी म्हणून नदी जोड प्रकल्पातलं काम तातडीने सुरू करावं. विशेषतः कृष्णा भीमा स्थिरीकरण हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाच्या विचाराधीन गेले कित्येक वर्ष आहे. पाण्यासंदर्भातली केलेली गुंतवणूक आणि तिच्या प्रमाणात मिळणारा परतावा याचा हिशोब केला तर आता पाण्याच्या सगळ्याच प्रकल्पाला तातडीनं शासनानं हाती घेणं आवश्यक आहे. कर्ज पाहिजे तर कर्ज घ्यावं, आपल्या अर्थसंकल्पामधून तरतूद करावी, परंतु नदी जोड प्रकल्पाला तातडीनं सुरुवात करावी अशा प्रकारची मागणी या नवीन सरकारला मी आपल्या माध्यमातून करतो. पुणे शहराच्या आजूबाजूची वाहतुकीची समस्या अतिशय गंभीर आहे. शासनाचे आभार. कोस्टल रोड प्रकल्प झाला, अटल सेतू झाला आणि आता मिसिंग लेन प्रकल्पही होतोय आणि असे वेगवेगळे प्रकल्प झाल्यामुळे मुंबईची परिस्थिती अतिशय सुधारलेली आहे. या भागामधून वरळीला 10-12 मिनिटात कधी जाता येईल असं कोणी सांगितलं असतं तर ते खरं वाटलं नसतं. प्रत्यक्षामध्ये ते आपण अनुभवतोय. परंतु आज जगामधली अतिशय वाईट परिस्थिती पुणे शहराची आणि परिसराची झालेली आहे. आमचा जिल्हा आहे परंतु ग्रामीण भागामधून मुंबईला येणं बरं परंतु पुण्याला जायलाच नको अशा प्रकारची आज पुणे शहराची परिस्थिती आहे. एका भागातून दुसऱ्या भागात जायला 2-2 तास लागतात आणि त्यामुळे रिंग रोडचा प्रकल्प हा जर तातडीने हाती घेतला त्या संदर्भामध्ये मी पूर्वी सुद्धा एक चर्चा उपस्थित केली होती. त्या दरम्यान मला आश्वस्त केलं गेलं होतं त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे परंतु त्याची म्हणावीशी गती नसल्यामुळे तो प्रकल्प तातडीनं पुढे न्यावा अशा प्रकारची मागणी या चर्चेच्या निमित्तानं मी करतो. एक राज्याचा सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे. विशेषतः ग्रामीण भागातील जे सदस्य या ठिकाणी आहेत. आपल्याला नॉन प्लॅन रस्त्याला आपण फारसा निधी देत नाही. थोडाफार 25-15च्या माध्यमातून देतो, थोडासा आपण डीपीडीसीच्या माध्यमातून देतो आणि हे रस्ते जर अपग्रेड केले, ग्रामीण मार्ग जर हे झाले तर आपण बजेटमधून आता त्याला तरतूद करायला लागलोय. काही प्रमाणामध्ये जादाची तरतूद आपण डीपीडीसीतूनही करायला लागलोय. परंतु पूर्वी हे अपग्रेडेशन हे पीडब्ल्यूडी करायचं, हे ग्रामविकासकडे आलं आणि आता ते संपादित झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली गेली. ही चुकीची आहे, त्याचा मी निषेध करतो. मागचे वर्षभर मी या संदर्भातला प्रस्ताव शासनाकडे घेऊन आहे परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. आज स्वातंत्र्यानंतर 80 वर्षानंतर जर एखादी वस्ती जर जोडली नसेल ते आपल्या दृष्टीने दुर्दैवी आहे. आपण खूप मोठे प्रकल्प करतोय, चांगला आहे, परंतु ग्रामीण भागातील अशा प्रकारच्या वस्त्यांना जोडण्यासाठी या रस्त्याचं अपग्रेडेशन हे करण्यासंदर्भातलं सोपं धोरण आपण हाती घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये जे काही अडथळे, जे काही अधिकारी त्या ठिकाणी अडचणी आणतात त्यांना ग्रामविकास विभागाच्या स्वतंत्र सूचना निर्गमित करणं आवश्यक आहे. पूर्वी ते पीडब्ल्यूडी करताना कुणाची संमती घेतली जात नव्हती. जे रस्ते वर्षानुवर्ष वहिवाटीत आहे त्याचे रेकॉर्ड हे आपण तपासायचो, ग्रामपंचायतकडून तपासायचो. त्या संदर्भातला ठराव जिल्हा परिषद पंचायत समिती करायचा आणि शासन त्याला मान्यता द्यायचा. जे रस्ते हे नॉन प्लॅन टू ग्रामीण मार्ग अपग्रेडेशन झालेले आहेत ते रस्त्याची कामं हाती घेतल्यानंतर कुठेही त्याला विरोध झालेला नाही आणि ती हजारो रस्त्यांची कामं आम्ही मागच्या 10-20 वर्षामध्ये कंप्लीट केलेली आहेत. त्यामुळे आता पुढे सुद्धा त्याला फार अडचणी न आणता ते अपग्रेडेशन करावं अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतो. ड्रग्ज संदर्भातला विषय मी मांडतोय. मी ग्रामीण भागातला प्रतिनिधी आहे परंतु माझ्या कुरकुम सारख्या MIDC मध्ये 2 वेळा MDF नावाच्या ड्रगच्या फॅक्टऱ्या चालू होत्या. पोलिसांच्याकडे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. पोलीस अधिकारी बराच वेळेला आम्ही कधी चांगल्या कामासाठी काही सूचना केल्या तर फार ऐकायच्या मनस्थितीत नसतात. काही अधिकारी तर मॅटमध्ये जातात, काही कॅटमध्ये जातात आणि आपले अधिकार त्या ठिकाणी दाखवतात. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळी तरुण पिढी ड्रगच्या आहारी जाते त्या संदर्भातल्या उपाययोजना तातडीनं हाती घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. भविष्यामध्ये तरुण वर्गाच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हायच्या असतील तर शिक्षण, शैक्षणिक व्यवस्था पुढचा भाग आहे. परंतु ही पिढी ड्रग्ज पासून आपण जर दूर ठेवायची असेल तर अशा संदर्भातल्या ज्या काही घटना घडल्या त्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध
आणि हे दुष्कर्म करणाऱ्यांच्या विरोधात उपाययोजना करणं ही तातडीची आवश्यकता आहे. राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर हा प्रकार चाललेला आहे. पुणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर हा प्रकार चालू आहे आणि त्याला रोखण्यासाठी अतिशय प्रथम प्राधान्यानं आपण लक्ष द्यावं अशा प्रकारची सुद्धा या चर्चेच्या माध्यमातून मी विनंती करतो. सायबर गुन्हे हा एक मोठ्या प्रमाणावर घडणारा गुन्हा आहे. आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आले, कम्प्युटर्स आले, परंतु तितकी त्याच्यामधली माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळेला आपण या सायबर गुन्ह्याच्या बाबतीचे बळी ठरतो आणि त्याचा व्यवस्था आपल्याकडे तेवढीशी मजबूत नाही. आता शासनानं नवी मुंबईमध्ये काहीतरी नवीन मुख्यालय करण्याचं ठरवलं, परंतु त्याला गती देऊन सायबर गुन्ह्याचं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालय असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तातडीनं संबंधित जो बळी पडेल त्या तक्रारदाराला मदत करावी आणि तशा संदर्भातली उपाययोजना करावी अशा प्रकारची विनंती या चर्चेच्या निमित्तानं मी करतो. नदी प्रदूषण हा एक मोठा विषय आहे. NGT मध्ये सातत्यानं त्या संदर्भामध्ये भूमिका मांडल्या गेल्या, वेगवेगळे आदेश दिले गेले. आज नदी हे सगळा कचरा आणि घाण टाकण्याचं ठिकाण आणि प्रदूषण हे जे जे होतं ते नदीमध्ये आपण प्रवाहित करून दूषित करण्याचं अतिशय सोपं माध्यम आहे. विशेषतः उद्योगाच्या बाबतीमध्ये त्यांना उत्पादनाचा जो खर्च येतो त्याच्यातला काही खर्च हा जे काही प्रदूषण आहे ते नियंत्रित करण्यासाठी येतो. माझ्या मतदारसंघामध्ये कुरकुम MIDC आहे. वर्षानुवर्ष वेगवेगळ्या बैठका मी घेतोय, परंतु लॉबी अतिशय मजबूत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी बळी अधिकारी या लॉबीचे पडतात. मी सातत्याने या संदर्भामध्ये आग्रही भूमिका बजावलेली आहे, मांडलेली आहे, परंतु या संदर्भामध्ये बैठका झाल्यानंतर मी सातत्यानं 10 वर्षामध्ये जबाबदारीनं सांगतो, वेगवेगळ्या बैठका झाल्या, निर्देश दिले, नाममात्र दंड केला जातो आणि जे जे प्रदूषण करतात त्यांना कुठेही रोखण्याचा प्रयत्न शासनाकडून होत नाही. अतिशय दुर्दैवी आहे. उद्योगानं उद्योग केले पाहिजे, त्यांनी त्यांचा व्यवसाय केला पाहिजे, हे जसं बरोबर आहे तसं त्या भागामध्ये प्रदूषण होऊ नये ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. या संदर्भामध्ये MPCBनं अतिशय जागरूक राहून काम केलं पाहिजे. छोट्या छोट्या विषया संदर्भामध्ये ते लक्ष देतात, परंतु जे मोठे विषय आहे त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. त्याच्या संदर्भातली एक वेगळी यंत्रणा कार्यरत आहे, एक रॅकेट कार्यरत असल्यासारखी परिस्थिती आहे आणि त्यांची एक यंत्रणा प्रत्येक उद्योगाची ही शासकीय व्यवस्था हाताळण्यासाठी आहे. त्यामुळे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी सातत्यानं मांडून सुद्धा त्याच्यामध्ये म्हणावासे सकारात्मकता नाही. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा MPCBला स्पष्ट निर्देश करावेत. विशेषतः नदीचं प्रदूषण हे उद्याच्या काळामध्ये अतिशय गंभीर स्वरूप धारण करते. माझा मतदारसंघ उजनी बॅकवॉटरवर आहे आणि दिवसेंदिवस कॅन्सरचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाण माझ्या मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये वाढते. त्याच्यामधले या नदीच्या प्रदूषणाचा एक मोठा भाग आहे. वेगवेगळ्या भागातील प्रदूषित जे काही इफ्लुएंट आहे ते या नदीमध्ये विसर्गानं येतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा संपूर्ण मानवजातीवर होतोय. त्या संदर्भामध्ये दूरगामी उपाययोजना केल्या नाही तर उद्याच्या काळामध्ये कर्करोगासह जमिनी सुद्धा आमच्या हातातून जातील अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण निर्देश द्यावे ही मागणी करतो. शेवटचा मुद्दा, बॅकवॉटरला जे काही गावं आहेत ज्याला विशेषतः उजनी सारख्या बॅकवॉटरमध्ये दौंड तालुका असेल, इंदापूर तालुका असेल, करमाळा असेल, कर्जत असेल, या सगळ्या लोकप्रतिनिधीची एक मागणी आहे. ज्यावेळी धरण भरतं त्यावेळी सगळ्या भागामध्ये पाणी असतं, परंतु जसा जसा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिना येतो धरणाची पातळी खाली जाते, त्या प्रमाणावर बॅकवॉटरवरच्या गावांना नदीचं पाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे विशेष बाब म्हणून आपण बुडीत बंधाऱ्याला मान्यता द्यावी अशी मागणी सातत्यानं मी केलेली आहे. या खात्याचे SCS मान्य दीपक कपूर साहेबांनी सुद्धा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री मान्य देवेंद्रजींच्या सूचनेनुसार बैठका घेतल्या आणि त्या संदर्भामध्ये समिती करावी आणि याचा अभ्यास करून एक नवीन धोरण आखावं अशा संदर्भातल्या सूचना निर्गमित केलेल्या असताना त्याच्या संदर्भातली कुठलीही कारवाई झालेली नाही. या चर्चेच्या निमित्तानं माझी अशी विनंती आहे की बॅकवॉटरला नदीवर बुडीत बंधारे करणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण सूचना कराव्यात. शेवटचा मुद्दा, काही भागामध्ये मूळचे जे काही नैसर्गिक प्रवाह ओढ्याचे होते ते शेती डेव्हलप करताना सपाट केल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन ही काही नापिकी होतीये. त्या ठिकाणी चिबेट जमीन नावाचा एक प्रकार तयार झालेला आहे आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जमीन ही पिकवण्यासाठी असमर्थ ठरतीये. त्यामुळे या संदर्भातलं धोरण ठरवावं ही 10 वर्ष मागणी करत होतो. मापदंड करावे की नाही करावे या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होत होती. शेवटी मागच्या सरकारमध्ये शेवटी त्या संदर्भातले मापदंड ठरवले गेले,
परंतु मापदंड ठरवून त्या संदर्भामध्ये आर्थिक तरतूद करून आपण सातत्य ठेवून पुढे हे जर धोरण आपण सातत्य ठेवून अवलंबलं तर शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभा आहे हे आपल्याला आपल्या चर्चेतून नाही तर प्रत्यक्षात कृतीमधून दाखवता येईल आणि त्या दृष्टीने चिबर जमीनचं सुद्धा धोरण जे काही आपण ठरवतोय ते तातडीने ठरवून त्या संदर्भामध्ये आपण आर्थिक तरतूद करावी अशा प्रकारची मागणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.